नमस्कार मंडळी. विनोदाचे पंख पसरून हास्याच्या नभात विहरूया. गमती जमतीच्या वाऱ्यासोबत मजेचा खेळ खेळूया. तुम्हाला हास्य गगनात नेण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. मंडळी, गर्लफ्रेंडच्या नवऱ्यामुळे पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लागते एक लॉटरी. या लॉटरीमुळे त्याला कुठला जॅकपॉट लागतोय हे आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रसिका, दे ना यार चहा. हो आले. हे घ्या. पडेल तो. इडीएस केस रशी. हे काय आता या बल्बच्या आकाराचे कप आलेत का? याच्यात चहा पिणार आहे मी. ट्यूबलाईट गेली आपली. बाथरूम मधला बल्ब काढून आणलाय. एक तर नवीन ट्यूबलाईट आणा, नाही तर हा बल्ब तरी लावा इकडे. काय ग रोजचं रडगाणं आहे? काय रोजचं रडगाणं आहे? एक चहा मागितला तर तो तरी दे ना वेळेवर. रोजचं रडगाणं नेहमीच झालंय आता. आणि मी काय ट्यूबलाईट आणणार नाहीये नवीन, कळलं? महिना अखेर पैसे नाहीत माझ्याकडे. मला माहिती होतं नेहमीची कारण. लावा आता तो बल्ब तरी लावा. लावतो. दिवे लावतायत. पण यार पंखा कशाला बंद केलास? सगळ्यात प्रॉब्लेम असतो तुम्हाला. पकडू का? राहू दे राहू दे. हा. सावकाश. हा. बेल वाजत नाही लागायची. वाजली लागा. सांभाळून ना. हा. सांभाळून. परत वाजवा. वस्ती वस्ती. हा कोण? नमस्कार वहिनी, नमस्कार. गोसाळकर तुम्हीच का? हो आम्हीच. अरे वा वा. येऊ का मग? हा आलो. आपण म्हणजे साहेब हेच का? नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब. मी घोसाळकर. बोला. काय काय बोलायचे तेव्हा? काय बोला? काय काय काम काय? इकडं बघितलं का? कुठे? हा? ह्याच्यात काय लाजायचे आता? मला माहिती. हे बघा. काय टर डांग टर डांग टर डांग टंग टंग टंग. काय? लगा 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 का नाही शॉक? हा कसं वाटलंय सरप्राईज? कोण? काय कोण आहे ते? ओळखलं का तुम्ही? हा ते हे कोण? परफेक्ट चॉईस. कडकच एकदम. एक मिनिट. परफेक्ट चॉईस. मला काहीच कळत नाहीये. काय म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला? हे तुमच्याकडे माझा ह्यांची चॉईस आहे. म्हणजे म्हणजे काय? अहो तुमच्या नवऱ्याची पहिली गर्लफ्रेंड आहे. काय? हे तुमची? काय बोलला माणूस? नाही बाबा, हे बघ, एक मिनिट. माझं ऐक. संतोष. मी ऐकते. बोला, बोला काय ते पटकन. जुनाय. मग मला कसं नाही माहिती? वहिनी. काय जुनं आहे? अहो असू वहिनी असू दे की. जुनाय. तुम्ही काय लागा सांगायला असता या? लसते दिवे देवा. अरे उसने के ये देखो प्यार किया तो डरना क्या. बिंदास बोलायचं. तो प्यार किया तो डरना क्या. काय बोलताय तुम्ही? हे बघा, कोण आहात तुम्ही मला पहिल्यांदा सांगा. हिचं नवरा आहे मी. लग्न केलं बरं का 2 आठवडे झालं. नवरा आहे मग इथे हिचे काय काम आहे तुमचं इथे? नवरा आहात तुम्ही? काय लागा बिहाताय तुम्ही, मला कळण झालं. या इकडे इथं उभं राहा. इथं उभं राहा. ब्याचं नाही अजिबात. त्याला काय होते तो प्रत्येकाला 5 तास तुझ घ्या आयुष्यात. मग मी म्हणलं माझ्या बायकोला बी असणारच. चतनाला बाबा आपण पहिल्याच दिवशी विचारले, चतना तुझं बाबा काय जुनी लफडी बिपडी असतील तर आधीच सांगून ठेवू मला. पुन्हा आपल्यात लफडी नको त्याच्याहून. आहे का नाही? हा टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आणि कसं असते वहिनी, बोलले की कसं मन मोकळं होते हो. गैरसमजच राहत नाही ते मनात. आहे का नाही? हो. बरोबर आहे की नाही? नाही बरोबर आहे तुमचं. बोललं पाहिजे पण हे काहीच बोललेलं नाहीयेत. कारण मला त्यातलं काहीच माहिती नाहीये. नाहीये म्हणजे हे बघ, जे आहे ते जस्ट फ्रेंड्स असतं ना, ते आहे. हवा जाते फ्रेंड्स. मला काय लागा जस्ट फ्रेंड्स वे. फ्रेंड्स. एक मिनिट. सगळं सांगितलंय. हो सांगितलं. म्हणजे हे म्हणाले ना की नवरा बायकोचं नातं आहे ना विश्वासावर असतं. अशी कुठली गोष्ट नको की एकमेकांना माहिती नाही. हो ना. बरोबर आहे. बरोबर. ह्याच्यात काही चुकीचं आहे सांगा बरोबर. बरोबर आहे की नाही?
आता ह्यांची बी असतीलच की काहीतरी पास्ट बिस्टची लपडी. हो होते ना. काय होते तसं म्हण. होते. एक मिनिट. अनेक वचन अरे तुम्ही एवढा रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. तुमचं जे काही आहे ना ते दारात आलंय. माझं जे कोणी होते त्यांनी गर्दी नाही केली आपल्या दारात. गर्दी बोलते रे पाहुणे. गर्दी बोलते केवढे होते तुझे पाहुणे. हा? हे ए, काय असं म्हणायचं नव्हतं. किती तुम्ही म्हणजे लगा कडक बुंदीच आहे बरं का. अरे केवढे चिडते ती त्यांच्यावर एवढे चिडते ती होय तेव्हा. असू दे की त्याला काय होतंय तेव्हा. गर्दी बोलते हो असू दे की महत्वाचं काय आत्ता कुणावर राहते द्या ऑफकोर्स माझ्यासोबत आहे अंगा असं मग जाऊ दे की विषय सोडा की. वहिनी हनीमून वरनं डायरेक्ट इकडे चालू वहिनी काय लागा तुमच्या नवऱ्याच्या हुकलेल्या बायकोचा नवरा इकडं आलाय. अरे चाबीचं काही विचाराल का नाही आम्हाला. हा अरे मेहमान नवाजी बिवाजी काय असते का नाही लागा वहिनी. नाही ऍक्च्युली माझ्या दारात आलेलं असं कोणी असं उपाशी जात नाही. तुम्ही आणि मग? बसा ना भाऊजी बसा. मी चहा हाय, आणते हाय, पटकन. हाय. बसा बसा नाही, हाय, बसा, बसतोय की मी बसा. तेव्हा. बसा तुम्ही पण बस चक ना, बस. बस ग बाई बस. बस निवांत बस. दमली असशील ना हनीमून वरून आली मानपान नाही केला तर मग उद्या चिडेल माझा नवरा माझ्यावर. नाही असं बस बस आरामात बस. मी आणते चहा बिस्किट काय सगळं घेऊन आणते? येते. काय आणते रसिका अरे संबंध जोडायला नाही आलेत ते तुटलेले संबंध आठवण करून देत आहेत ते रसिका. होय हा? जुना पास्ट जुना पास्ट घर एक नंबर आहे बरं का आवडलं हो, आपल्याला. बघा ना. वा 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 वा. बावळटेस का जराशी तू नवऱ्याला हनीमूनच्या दिवशी सगळं सांगितलंस आपल्याबद्दल. हो त्यांनी विचारलं म्हटलं सांगायलाच पाहिजे ना. अरे हे मूर्ख त्यांनी विचारलं म्हणून काय आपण मेसेज करतो ते पण सांगितलंस. सांगितलं. अरे संशय घेईल तो आयुष्यभर. एक नंबरला का घर कसला संशय एवढा काय घाबरतोयस तू. घाबरतो म्हणजे येडाय तो. बघ ना किती खुश झालाय मामाच्या गावाला आल्यासारखं. ऍक्च्युली नवऱ्याने चिडायला पाहिजे की नाही. तू कसं चिडलास मगाशी. चीड येणारच ना. हा पण तो होय. खुश झालाय त्याला कौतुक वाटतंय बायकोचा प्रियकर आहे. पास्ट ही जी फोटो दिसतोय ही चिकनागडी तुम्ही आहे का. हा लगा बरं दिसतंय की ह्याच्यात. आता काय तोंडाचं खरकाड्याकडे झालंय. लगा म्हणजे म्हातार झाल्यावर तर लय बेकार दिसायला लागा तुम्ही. केवढं फरक आहे बघा की चष्मा बिस्मा लावून लागा. नाही हो कॉलेजमध्ये असताना ना मुली मरायच्या याच्यावर. ऑफकोर्स काय सांगताय. हो वा 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 वा. किती मुली मरायच्या नाही का. कोणावर मरायच्या कोणावर पृथ्वीवर. हा ए हसते काय का मरायच्या माझ्यावर काय बोलू नाही शकणार काय मग? काय बोल- एवढा होतो मी सॉलिड छावा एकदम नाही. चिकना म्हणजे आहे तो. मरायच्या मुली माझ्यावर सुंदर सुंदर मुली मरायच्या. हो बसा ना तुम्ही बसा 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 हाय ना. बस चहा घ्या चहा. माझा फोन फक्त देत नाही नुसतं ठेवलं आणून घ्या घ्या नाही, म्हणता असं कसं भाऊजी. द्या की तरी. नाही आमच्या चहा घरी घेतली. म्हणजे अशी पद्धत नाहीये. म्हणजे कोणी आलं तर चहा तरी आम्ही देतो. थँक्यू. चहा एक नंबर बरं बस का. ना तुला आणू मी चहा. बाकी मग हे काय करतात हे हे ना भाऊजी काय करतात. हे खूप काय काय करतात. 3 दिवस मला सांगत होते माहितीये पण लिस्ट संपेच ना. मला म्हणाले अजून 7 दिवस जातील. हं? हो हो तर काय करतात कामकाज म्हणजे लय मोठं हो आपलं साधं सुद्धा आहे होय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं एक्सपोर्टचा बिझनेस आहे वहिनी. इकडं काय नसतंच आपलं डायरेक्ट बाहेर विदेशातच. भारताच्या बाहेर का हो तिकडे तिकडे इकडून मला पण डायरेक्ट तिकडे पाठवतोय. वा म्हणजे तुम्ही खत म्हणू नका बियाणी म्हणू नका केमिकल म्हणू नका मेडिकल म्हणू नका वा. सगळं वन मॅन शो. सगळं सगळ्या क्षेत्रात आपणच लगा. अगं बाई काय म्हणजे खूप श्रीमंत असाल नाही का. तसं काय तेवढं चेतनाने चालतंय नशीबच त्यात काय. काढलंय एवढा श्रीमंत नवरा. बरं झालं बाई यांच्याशी लग्न नाही केलं. असं काय आमच्या घरात ट्यूबलाईट पण नाहीयेत. नाही पण हे म्हणजे नुसते खिशानी नाही मनानी पण श्रीमंत आहेत. नाही नाही ते जाणवलंच तुला इथे घेऊन आले यांच्यासाठी जाणवलं मनाने श्रीमंत. हो या ट्रॅफिकच्या शहरात मला भेटता यावं माझा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून यांनी हेलिकॉप्टर पण विकत घेतलंय. काय हो. हेलिकॉप्टर आणि मग? तुझ्या यांच्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर विकत घेतलं. त्याला काय हो. तवान? आमच्या
तुमच्याकडे ट्यूबलाईट पण नाही सध्यात काय का ट्यूबलाईट नाही ट्यूबलाईट आहे ना खरंच आहे ना खोटं बोलतीये का एवढं काय त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर तुझ्यासाठी काय केलं नाहीये का मी एवढा नवरा राब राब राबतो किती कमवतो माहितीये का नवरा 27,000 रुपये पगार आहे माझा महिना 27,000 या काळात बापरे आणि कापून 24,300 लगा लगा भारी बरं का आमच्या बंगल्यात नोकरांना 50,000 रुपये पगार आहे नोकरांना 50,000 पगार आहे हो तेवढा द्यायलाच लागतो वहिनी पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं का त्याला काय होतंय तो चतनाला मला सगळी ह्यांची परिस्थिती सांगितलेली आहे माझ्या बायकोचा पास्ट ह्यो राईटच असला पाहिजे हे तेव्हाच ठरवलं मी तेव्हाच ठरवलं की बाबा ह्यांना माझ्या कंपनीत जॉब देणार मी मला जॉब देणार महिना 1.5 लाख पगार आत्ता काय तुम्ही आता महिना 1.5 लाख पगार ह्यांना जॉब देणार आणि मग काय हो, काय बोलले ऐकलं का तुम्हाला नोकरी देणार 1.5 लाख पगार हो मला कळलंय, पगार पण द्या एक मिनिट सर एक मिनिट मला आदर आहे तुम्ही मला 1.5 लाखाची नोकरी देताय पण मी माझ्या कंपनीशी खूप लॉयल आहे आमच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे प्रायोरिटी महत्वाची नाही ते मी सोडणार नाही माझा जॉब माझी कंपनी मला महत्वाची आहे पुढच्या वर्षी मला प्रमोशन आहे आणि इन्क्रीमेंट मिळणार आहे मला मोठी 1,500 रुपये म्हणजे किती 28,500 30,000ला 1,500 बघा आता काय तुम्ही डोक्यावर पडलात का हो वेळ लागलाय का तुम्हाला 1,500च्या वहिनी, इन्क्रीमेंटसाठी हा माणूस वहिनी, तुम्हाला 1.5 लाखाची नोकरी देतो 1,500चं इन्क्रीमेंट कसं घेऊन बसला वहिनी अहो चिडू नका की जॉईन करून घेतलं की नाही 2 महिन्यात लगेच 2 लाख पगार अयो मग 2 लाख पगार होईल आपलं तसंच असतं इन्क्रीमेंट 2 लाख पृथ्वी 2 लाख पगार लगेच 2 लाख भाऊजी तुम्ही ना असं देवासारखे धावू ना बघत काय बसलाय त्या जुन्या बॉस समोर मागे पुढे करता ना पाया पडा भाऊजी माझा ना विश्वास पाहुणा आहे माझा पाहुणा आहे रे पाहुणा भाऊजी तुम्ही बसा ना प्लीज तुम्हाला मी कॉफी आणू का चहा पिलो परत कशाला कॉफी काय हो म्हणू हा पण घ्या नाही, नको, कंपनीत बा- जॉईन झाला असता तर आपल्याला भेटता येईल ना माझा नवरा बावळाटच आहे तुझी बायको पण बावळाट वाटते मला पहिल्या दिवसापासून आपण मज्जा करू ना हो म्हणणं पृथ्वी प्लीज नक्की मज्जा करू म्हणजे द्या पाणी द्या हो म्हणणं तू हो वाज वाज तू म्हणतेस तर हो 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 चालेल यांना चालेल मी जॉब स्वीकारला तुझं ऐकलं हो स्वीकारला जॉब लगा 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 अभिनंदन पाहुणं अभिनंदन 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 पाहुणं वेलकम टू आमची कंपनी हे काय अय्या हे काय आहे गिफ्ट जे नवीन जॉईन होतात ना त्यांना आमचं हे फोन देतात हो का? फोन दिलाय लगेच टचस्क्रीन फोन आला पण लगेच हो, त्यासाठी जाई, उचला की. उचला अय्यो, किती सुंदर आहे फोन आला, फोन आला. थँक्यू हॅलो Hello. हॅलो कोण Hello, this is Shiva. Your HR manager from Laga Laga International. लगा लगा इंटरनॅशनल यांची कंपनी तू तुमची कंपनी यांची कंपनीचं नाव आहे. Hello. हॅलो हॅलो हा बोला ना बोला Hello, Mr. Gusadkar. घोसाळकर I'm so sorry, Mr. Gusadkar. You have been appointed as an assistant head manager in Mumbai branch. Congratulations. काय Yes. आणि आमची कंपनीकडून तुम्हाला मिळणार आहे 1 car, 1 bungalow with servants. बाप- Congratulations, Mr. Gusadkar. थँक्यू पण माझं हे काय असणार काम हॅलो हॅलो काय म्हणाले काय कोण होतं मला जॉब मिळालाय असिस्टंट हेड मॅनेजर मुंबई ब्रांच असिस्टंट हेड मॅनेजर फक्त एवढंच नाहीये रसिका एक कार एक बंगलो देणार आहेत आई गं, बापरे मला हे माझ्यासाठी होतं हे आपण पहिलाच मेसेज टाकून ठेवलं होतं आपल्या पाहुण्यासनी जॉब देणार म्हणून भाऊजी तुमचा आभार कसं मानू मला कळत अहो गाडी आली ना की पहिल्यांदा सिद्धिविनायकाला जाऊया हो पूजा हो करून हो घेऊ हो आपण. हो हो एक मिनिट पण त्याच्या आधी मला माझा आधीचा जॉब सोडावा लागेल ना हा थांब त्यांच्या ना ते तोंडावर फेकून मारा काय ते काय ते म्हणजे रेजिग्नेशनच फेकून मारतात तुझ्या फेकूनच तोंडावर मारा. थांब, थांब, ते थांब. करून टाका रेकग्नायझेशन लगेच पाठवून द्या त्यासनी सोडूच नका आता आता लगेच ईमेल करतो की नाही बघा हा हे 2 बघा लाखाचा जॉब मिळाला म्हणून मला युअर्स घोसाळकर अगं बाई Send. घेतला का घेतला घेतलं की नाही माहित नाही केलं सबमिट केलंय मी सिस्टीम मध्ये आता बरं. त्याच्यावरती आहे बघू काय होईल ते होईल अभिनंदन थँक्यू फास्ट थँक्यू अभिनंदन बॉस गेला खड्ड्यात जुना वा, वा, वा. आता नवीन कंपनी
अजून एक फोन आला का? उचला उचला. उचला. हॅलो Hello. This is Shiva, your HR manager from Laga Laga International. हा बोला ना, लगा लगा इंटरनॅशनल बोला ना. Yes, Mr. Gusadkar. घोसाळकर. You have been promoted as a zonal manager. अय्यो प्रमोशन झालं लगेच. झालं पण लगेच झोनल Yes, मॅनेजर. yes, Gusadkar. तुमचं ग्राफ आणि प्रोग्रेस पाहता आमच्या कंपनीने तुमचं प्रमोशन केलंय. And your annual package will be 30 lakhs. किती किती 30 lakhs. 30 लाख. Yes, Gusadkar. And now you are zonal manager of Somalia. Congratulations. सोमालिया. हॅलो एक मिनिट. अगं बाई, आता तुम्ही हॅलो. सोमनाथला जाणार. ते सोरटी सोमनाथचं दर्शन पण घेता येईल ताई मला. कधी- बावळट आहेस. सोमनाथ नाही, मग? सोमालिया. सोम- एक मिनिट सोमालियाला का जायचंय मी? काय म्हणजे जॉब तिकडच आहे की सोमालियाचा. हा पण काम काय करायचं? तिकडं आत असणार तुम्ही समुद्रात. समुद्रात काय काम आहे? समुद्र चाचे म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली आहे तिकडं. अय्या भाऊजींचे चाचा असणार आहेत, मग तर काही टेन्शनच नाही. घरचाच माणूस ना. हो यांचे चाचा आहेत हे मला म्हणाले होते. ए बावळटांनो, समुद्री चाचा म्हणजे त्याच्या नात्यातला कोणी चुलता नव्हे. समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स. अय्या म्हणजे ते विमानातलं. अरे ते पायलेट्स पायरेट्स. हा, मग वेगळंच अरे काहीतरी. विमान नाही, हे जहाज लुटतात बघ. ते पायरेट्स ते. चालेल ना. वेगळंच झोनल तर मज्जा आहे, मॅनेजर मज्जा आहे. झोनल मॅनेजर आहे तुम्ही तिकडं. अरे पण मी कशाला, माझं कशाला पाठवतं तिकडे? झोनल मॅनेजर म्हणून मी कशाला जाऊ? पायरेट्स ऐका ना, काय चाललंय हे? उगाचच घाबरताय हो तुम्ही. अरे. 2 लाख पगार, बंगला मिळणारी गाडी मिळणार. टेन्शन नाही. हा का चिडतोय एवढा? नाही तुम्ही नका लक्ष ऐका देऊ ना, तुम्ही. मला प्लीज खरं सांगा, काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स म्हणून तुम्ही मला तिथे पाठवताय, ती जहाज लुटायला पाठवताय तुम्ही मला, काय प्रकार आहे? जॉब आहे दुसरं काय आहे तवा. असं नका करू, मला प्लीज सांगा ना नेमकं काय आहे. कुरकुर तेव्हाच थांबा. फोन आलाय जरा 1 मिनिट. हॅलो बोल की र. हा ओटी भरते तुमची. हाय का आता मेला होय? म्हणजे मेलाय कोण? नाही मग तिकडे समुद्रात टाकून दे त्याला. कोणाला समुद्रात टाकायचं? ह्याच्या यायला का काय बॉड्या काय इकडे घेऊन येतोय परत आपण तवा. कुठल्या बोड्या? नाही तिकडे कार्यक्रम तिकडेच करून टाका सगळा. ठेवू नका त्याला. हा नाही त्याच्या जागेवर एक नवीन माणूस अपॉइंट केलेला आहे मी इथं. गोसाळकर नाव आहे, झोनल मॅनेजर म्हणून तो काम करेल. हॅलो ऐका. आणि तिकडं मी याला बिला तर ह्याची बॉडी पाण्यात टाकायची नाही. ए बॉडी इकडं परत आली पाहिजे. वहिनी इकडं वाट बघते नाही. ठेवू का मग? हा हो. हा चला. काय काय फोन होता हा? ए हा लागेल. चेतनाला मेसेज फोन केला ना ह्याच्या पुढं तंगड तोडून हातात दि ना. कळलं का? चेतनाचा छ जरी तोंडातनं काढला ना तुझ्यातला ग फुडीन मी. नाही नको. नीट लक्षात ठेवायचं. कळलं का? आणि ही गोष्ट जर ह्या दोघींना कळली हितनं जायच्या आत संपवीन तुला मी. नाही सांगणार. नीट ध्यानात ठेवायचं. ते नाही ठेवणार. कळलं? काय पाहुणं लागा. अरे बिगा भरा की लागा जायचं नाही उद्या. अय्यो कधी जायचं? उद्या जायचं? मी लगेच बॅग भरते. चला. हो, चला. पाहुणं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. घाबरू नका हो. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. तिकडं काय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर समजा पोलिसांनी पकडलं नाही काय करायचं नाही, शांत बसा. ही तुम्हाला गिफ्ट देतोय अजून एक मी. अय्यो, अजून ही बघा, ही गळ्यात घालून ठेवायचं. पोलिसांनी काय विचारलं नाही ही उघडायचं. ह्यातली पावडर आहे ती तोंडात टाकायची. मग पोलीस काय करत नाही ती बघा. सगळा कार्यक्रम होतोय. मज्जा आहे का माणसाची. खायला पण मिळणार, पोलीस पण नाही पकडणार. मज्जा आहे. ले बावळटस का तू? सायनाइड आहे हे. काय असतं? पोलीस आले. खा पटकन. पुढं काय म्हणजे हे? खा. बावळट सोड नाही. लागा काय आयडिया काढली लागा. लईच आवडली आयडिया पण आणि स्किट पण. मस्त परफॉर्म केलं. मस्तच. प्रसादा लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अफलातून प्रेझेंट केली तुम्ही सगळ्यांनी. सावत्या कहर केला असतो. ये बात. कहर. सावत्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या. थँक्यू सर. बात लागा. लाजवाब. खूप मजा आली मला. Keep it up.
मंडळी, नवरा बायकोची जोडी आली आहे पाणीपुरी खायला. पण या निमित्तानं आपली हसण्याची हौस पुरी होणार आहे. हा थोडा खट्टा मिठा असा विनोद घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना ईशा, हे खर्च आता वरचे वर कमी करायला पाहिजे. आपल्याला परवडत नाही ग, खूप झाले खर्च हे. काय मज्जा तर येते खायला. अगं मजा अनेक गोष्टीत मला येते. गोष्टी करायला जातो का मी त्या? नाही ना, खूप खर्च होतोय ग हल्ली. काय हो, कधीतरी गंमत म्हणून पाणीपुरी खाल्ली ठेल्यावर तर काय हरकत आहे. तुझे गंमत म्हणून गंमत मध्ये ना बँक बॅलन्स संपलाय माझा, कळलं का? मला सांग, माझा पगार आहे 5 तारखेला होतो, 5 तारखेला कापरासारखा उडून जातो, कळलं का? त्याच्यात PF आणि ग्रॅज्युएटी कट केल्यावर हातात काय उरतं मला सांग? जाऊ द्या हो, सगळ्या गोष्टींवर कटकट कशी करू शकता तुम्ही. व्यवहार शून्य बायको केलेली आहे मी, व्यवहार सतत शून्य. माझा व्यवहार ज्ञान काढू नका तुम्ही. नाही आहे, मग? व्यवहार शून्य बाई नाही नाही आहे. परवा गेली होतीस भाजीवाल्याकडे, मग? मग 25 रुपये कांदे म्हणाला ना तो. हो. मग पुढे काय झालं? अहो मी सांगितलं त्याला, हे नाही चालेगा, हे कम कर और थोडा कम कर. मग दिले त्यांनी 25 रुपयात अर्धा किलो कांदे. अगं पैसे कमी केले पाहिजेत त्यांनी अर्धा किलो कमी करून दिले तुला. कळतंय का चुकतंय कोणाचं ते? नुकसान कोणाचं होतंय कळतंय का तुला? बहिणी तर एकदम कॉमेडीच आहे. ए तू गप कर ग, कॅरेक्टर मध्ये राहा ना जरा. कारण नसताना हसायला सोफ्यावर बसलेस तिकडे. काय चाललंय तुझं? हो ना शांत जरा. ए बाई, किती झाले तुझे? देखो 2 पाणीपुरीचे देखो मिळून एकदम 80 रुपये झाले आहे. 80 रुपये कसे? 35 रुपयाला एक पाणीपुरी होती ना. हा तर. 70 रुपये वाला पाहिजे, 80 रुपये कुठून झाले? तर भाभीने 3 पाणीपुरी जास्त खाल्लेला आहे ना. जास्त खाल्ले ना. हेच मला म्हणायचे, ही उधळपट्टी बंद कर. सांगते. 6 होत्या की नाही? प्लक 6 वेळा खायच्या बस झाला ना. तू 3 ऍडिशनल का खाल्ल्यास तू? तुम्ही सारखं माझं खाणं काढू नका, मी तुम्हाला आधीच खाणं सांगून काढू नका, ठेवते. हे- मी म्हणते ना आता 80 रुपये, तुमचं 80 माझं 80, द्या लवकर. अगं ए व्यवहार शून्य, फक्त 80 रुपये झाले आहेत. 160 रुपये काय देतेस त्याला? हे मला म्हणायचे, हे कमी कर जरा आयुष्यात, कळलं का? हे तुमरे पास गीपे है गीपे? नाही, हमारे पास तीखा पाणी और मीठा पाणी आहे, सब एवढंच आहे. हिच्या तर जोकच्या ना, ऐसा मत करो यार. हे देखो गीपे बोलो तो फोन का वो चौकोन रहता है, वो ऐसा बुड़ुक बुड़ुक करके इधर से उधर पैसा जाता है 2 मिनट में. वो गीपे है क्या? नाही, देखो आप जो करता है आम्हाला एकदम समज मध्ये नाही येत आहे. आता सांगते आहे. अहो जाऊ द्या ना, 80 रुपये तर झालेत, कॅश देऊन टाका चला. 1 मिनिट, मी का कॅश देऊ? सगळीकडे डिजिटल इंडिया आहे की नाही मला सांग? सगळे सरकार प्रोत्साहन देत नाही का डिजिटल इंडियाला? देत आहे की नाही? बुगू बुगू आला तो बैल असतो ना, त्याच्या कपाळ सुद्धा QR कोड असतो हल्ली. आपण तो QR कोड स्कॅन करतो आणि देतो पैसे. देतो की नाही मला हो सांग? बरोबर आहे तुमचं, पण हम भी अभी हट्ट को पेटे आहे. हं? नाही हा बना हा. अहो, जाऊ द्या ना, नाही, द्या ना नाही. काय- गीप आहे काय को नाही करनो को हम. अहो, माझ्याशी कशाला हिंदीत बोलताय? मी गीपे का नाही करायचं सांग? मी गीपे का नाही करायचं? मी आता गीपेच करणार, नाही तर मी पैसे नाही देणार. बहने देखो, नाही, नाही. एक जो बोलते आहे ना माणूस, मला काही समज मध्ये नाही येत आहे. लेकिन हम जो गुड्डेचे पापा जो आहे ना, उन्होंने असं चकोट मध्ये ना एकदम काडा असं खराब झालेला काहीतरी दिलेला आहे. एक मिनिट दिखाओ तो, दाखवतो. दिखाओ हमको. ये देखो, ये हमको दिख है. भाभी हीच क्यू काय कोई कोड QR कोड काय को कोड काय? QR कोड म्हणतात. हम तो शिक्षण नाही झाले ना, मग समज मध्ये नाही येत ऐसा आहे. ऐसा मत करो. ये ये है. तुमरे का ऐसा पहिला क्यों नहीं बोला हमको? नहीं, हमको- कारण नसताना रक्त का पानी होता है ना. नाही, ऐसा मत समज करो. मध्ये नाही. एवढा आहे ना. ऐसा होता है, तुम जब एक ठेले का मार्केट चला करके ना, इधर खड़ा चला रहते, हम देता है तुमको, काय ये नहीं है उसका. डोंबिवलीला जायचंय औरा. हो बरोबर आहे. काय आहे ना, 1000 वेळा मी तिला सांगायला येणार नाहीये. एकदा सांगितलं की तिला कळेल. आता ट्रान्सफर करता इधर का? इधर ले. करा. हाँ ये देखो आया कि नहीं? हे घ्या. 8,000 रुपये प्राप्त हुए. ₹8,000 रिसीव्ड. चल 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 गे, चल काय तोंड बघते? चल घे ना, आता निघायचं ना आपल्याला. अहो 1 मिनिट, हा तुम्ही किती रुपये ट्रान्सफर केले? 80 नक्की? मी केले ते बिंडोक. तू नाही केलेस. तू केलेस तर माझे 80 तिच्या 80 160 केले असतेस, कळलं? 80 रुपये ट्रान्सफर केले. चल लवकर आता गाडी पकड. ऐका ना, मला असं वाटतंय की तुम्ही 80च्या ऐवजी 8,000 केलेत. बावलट आहेस तू? मला नको शिकूस व्यवहार ज्ञान, मला नको शिकूस. हे बघ, डेबिटचा मेसेज आला असेल. हे बघ काय 8,000 8
जादो क्या है पैसे पैसे ज्यादा क्या है तुमको पैसे पैसे हुआ क्या है जास्त काय आहे पैसा मी जास्त पैसे दिलेत तुम्हाला मला पैसे वापस दो काय आहे का पैसा अरे पैसे वापस दो मेरे को अरे साहेब तुम्हीच आम्हाला पैसे द्यायचे आहे ना पाणीपुरी खाले आहे त्याचे पैसे कुठे दिले आहे तुम्ही आता दिले ना 8,000 रुपये दिले ना मी 8,000 रुपये दिले मी आता कितना दिला आहे अरे 8,000 रुपये मी आता दिले ना तुम्हाला पैसे ए साहेब ए देखो ए आम्हाला काही समजत नाही आहे 80 रुपये देऊन टाका तुम्ही पटकन अरे ऐसे ऐसे नहीं है हमको ते जास्त पैसे दिए है 80 के पेक्षा खूप इतना बड़ा पैसा दिए है तुमको हम अरे सांग ना हिला अरे साहेब ह्याच्यामध्ये आवाज कुठे आले आहे 80 रुपये म्हणून हे देखो माझे गुड्डूचे पापाने मला सांगितले आहे हे आकड्यावरती आवाज जो येतो ना त्याच्यामध्ये लक्ष ठेवा मतलब 2 वेळा 80 रुपये असा आवाज आला ना म्हणजे एकदम प्राप्त झालेले आहे त्याच्यामध्ये अगं पण मी तुला दिले मी जास्त पैसे मूर्ख आहे का ही मूर्ख आहे का मूर्ख कोण आहे ना ते अख्ख्या दुनियाने बघितलंय हे बघ सतत मग माझं मला बोलत असतात सतत माझं व्यवहार ज्ञान काढत असता तुम्ही मग मला नाही बोलायचं तुम्ही आता 8,000 रुपये दिलेत ना हो मी दिले पण ते चुकून दिलेले आहे ओ, ऐक माझं. तुम्ही करता ते चुकून मी केलं की मी मुद्दामून उधळपट्टी करत असते सारखी मी फक्त अर्धा किलो कांद्यांचं नुकसान केलंय तुम्ही 8,000 रुपये दिले माझ्या शानपणा काढू नकोस कळलं ना तुला तुम्ही चुकलात ना मग मान्य तू करा. तुझ्या बिनडोकपणामुळे ते मला अर्धा किलोचे पैसे मला नको तुम्हाला जे भांडायचे आहे ना घरी जाबून भांडायचं आहे मी पाया पडते म्हणजे 80 रुपये देऊन टाका नाही तर गुड्डूचे पापा अरे कुठला कुट्टूचा पप्पा हमको दिए है बाबा इसको बोलो अरे देखील पैसे त्याच्यामध्ये आवाज नाही आलेला आहे ना 80 रुपये अरे काय का आवाज बोलताय तुम अरे यो पैसे दिए हैं हम तुमको अरे 80 का क्या बोलते हो 80 ऐसा 10 बार ये साथ में 800 मिलके 800 10 बार ऐसा हम 7,920 रुपया दिए हैं तुमको 7,920 रुपया ज्यादा दिए हैं हम तुमको हाँ आता कळलं तिला हाँ जब तुम 920 रुपये ज्यादा दिले आहे हम दी के इनको हाँ मम्मा आता काय करायचं साहेब? आता आम्ही काय तुम्हीच करायचं तू मोबाईल काढा पैसे परत द्या एवढं सोपं आहे ते, काही टेन्शन नाहीये. हे काय, हे काय? आमचे मोबाईल हाँ, हा कुठला मोबाईल आहे ऐसा नहीं है अरे वो रहता ना छोटाच्या बयोची मोठी गोष्ट ऐसा बडा वाला रहता ना मोबाईल वो तो एवढा असतो हाँ एवढा असतो एवढा हाँ वो मोबाईल आहे वो नाही, मोबाईल हाँ? वो हमारे पास नाही किती? वो रामचरणची आहे आमचे नंबर जो आहे त्याच्याकडे आहे तो मोबाईल मग तो बोला त्यांना सांगा इथे नाही आहे मग कुठं आहे? गावाला आहे रामचरण गावाला आहे? गावाला आहे. अरे मग त्याला फोन लाव ना एवढं काय फोन लाव रामचरणला फोन लाव हा. सांग, काय? अरे काय झालं भाभीजी काय सांगू बहिणी तुम्हाला 3 महिने झाले आहे रामचरण जो आहे मला इथे एकटीला ठेवून गेलेला आहे तिकडे गावाला एक कलमुली आहे ना तिच्यासोबत लग्न केले आहे दुसऱ्या घरामध्ये राहतो आहे हे पाणीपुरीचा ठेला आहे ना मी एकटी चालवत आहे इकडे एवढा सगळे पैसे संपले पण असते साहेब एवढ्यात कसे संपतील 5 मिनिटं झाली ना ट्रान्सफर होऊन साहेब त्याचे स्किल तुम्हाला माहिती नाही आहे काय स्किल आहे 5 मिनिटात अकाउंट एकदम खाली करून टाकतो आहे अरे काय करतो काय पैशांचं दारू ढोसायला जातो आहे हा? नाही ती कलमुली आहे ना तिच्यावरती सगळा पैसा उधळून टाकतो आहे हा. सत्यानाश झाला पाहिजे साहेब. पैसे द्यायला सांगा त्याला पैसे द्यायला फोन कर ना तिला माझा फोन नाही उचलत आहे ना अरे मग पैसे कसे वसूल करायचे मी त्याच्याकडून सांग ना कसे वसूल करायचे एक आयडिया देऊ का तुम्हाला साहेब आयडिया का? तुम्ही जो आहे रोज इथे ये बा माझ्या ठेल्यावरती ओके. एक प्लेट पाणीपुरी खाऊन जाबा हा. 2-3 महिन्यामध्ये एकदम सगळं होऊन जाईल हिसाब हा. हे बेस्ट सांगितलं तू हे बरोबर आहे म्हणजे हे तुझा ठेला दादरला मी राहतो इथे डोंबिवलीला तिथून रोज ट्रेन घ्यायचं 6 वेळा करायचं आणि परत जायचं येडीस का तू बावळटस ही तुझी अक्कल ही तुझी आयडिया 8,000 रुपये दे माझे मी 8,000 रुपये दे, सांगतो मला अजून दुसरे आयडिया पण आहे हा. तुम्हाला मुलगा आहे का हा, मुलगा आहे मला त्याची शादी करून टाका त्याच्या लग्नामध्ये मी ठेला लाभते म्हणजे कसं एकदम होऊन जाईल हिसाब बराबर हे कसं हे आधी नाही का सांगता आलं मग माझा मुलगा आहे 10 वर्षाचा तुझा हिशोब क्लिअर करायला मी त्याचा बालवैभव लावू आणि जाऊ तिकडे खडी फोडायला तिकडे ही तुझी आयडिया
मारेगा कारगिरी चेक आता संपलं निकल जाओ ये अभी ठेला मेरा है 8,000 रुपया देने का और बाद में ये ठेला लेके जाने का निकल जाओ नाही, साहेब, नाही तुझं ठेला पप्पा सांगून असं नका करू. मध्ये पडायचं ती बिचारी नाही ये बाई- ठेला मेरा है नाही, आपण ऐका. मालेगा ये ठेले का ठीक आहे, असं माहित जाऊ दे. करो. बाबा, मी जाते आहे. बिचा- हं? आणि माझी चुकी झाली आहे ना, मी जाते. एवढ्यात कसं मान्य केलं तिने गेली ती काय आपल्याला काय माहिती 8,000 येईल आता बरोबर जाऊ दे कशा रे ठेल्याचा मालक आहे तू हा सध्या मी या ठेल्याचा मालक आहे लायसन दाखव लायसन नाही गिपे आहे. अबे लायसन सांग लायसन सांगलं लायसन गिपे काहीतरी फरक आहे का नाही हा उघड्यावर अन्न विकतोय लायसन लागतं लायसन काढ नाही लायसन नाही ऍक्च्युली काय झालं मी पाणीपुरी एक मिनिट तू तोच येणार आहे काय मागच्या आठवड्यात जीएम रोडवर ते वर्जी पाव विकत होता ते वर्जी का वजरी वर्जी का अहो, नाही अहो, खरंच सांगतो मी खरं सांग मी का विकू हे मला पण गाडी पलटी मारली होती अहो नाही खरं सांग अहो नाही मी वेगळं बरं अरे सापडला तू अरे बरं सापडला चल बेटा अरे तुला अरे जाऊ. ह्याला ईशा सांग ना याला ईशात हे मिस्टर आहे तुमचे हा नाही, मी नाही ओळखत त्यांना अरे अरे काल त्या बाईच्या अंगात घुसतोय वैखत बी नाही ती बाई तुझी. अरे नाही बायको आहे माझी चाल तुला अरे, सांगतो मी, ए, बाय, ए, ए, बाय, ईशा, बाय. ए. अरे, अरे, चल, थांब, त्या याला त्या. मंडळी आज मोरे फॅमिली इंग्रजीच्या मुळावर उठली आहे. बघूया आज त्यांच्या तावडीतून इंग्रजी सही सलामत बाहेर पडतीये की नाही ते. एक्सक्यूज मी हां बोला ते इंग्लिश बोलायला इथं शिकवतात ना हो इथेच शिकवतात बोला ना बोलवा त्यांना हां सर मीच शिकवतो इंग्लिश तुम्ही शिकवता हसायला काय झालं नाही तसं तुम्ही वाटत नाही म्हणजे काय मी इंग्लिश पिक्चर लय बघितलेत का नाही चिकण्या पुरी दणकट बापे तुम्ही ना त्या पिक्चर मधलं नाही वाटत तुम्ही देवर भाभी पिक्चर मधलं वाटता थांबा एक मिनिट थांबा मुळात वहिनी प्लीज बसा राजुगरा बाळा ये बस इथे ये बस काय प्रॉब्लेम काय मला सांगा तुम्ही कोण आहात मी कातील प्रभाकर मोरे बर वहिनी तुम्ही मी साधी बोळी सुंदर रसिका मोरे बर आणि हा हा आमच्या लग्नानंतर हनीमूनच्या गहन चर्चेनंतर निघालेला फालतू निष्कर्ष म्हणजे माझा पोरगा दत्तू बर आणि काय काम काय तुमचं ते नाही आम्ही त्याच्यासाठीच येलो कसं झाला शाळेमध्ये ना इंग्रजीमध्ये एका ना लय म्हणजे लय बेकार मार्क पडले हो बर 100 पैकी -4 किती नाही 100 माने चार हो. असे मार्क्स मिळतच नाहीत कुणाला नाही. -4 होय तर त्याचं कसं आहे ना त्याला इंग्लिश मधले 2च गोष्टी येतात बापाशीन शिकवलाय ना पुरुष समोर दिसला की फर्टिलायझर आणि बाई समोर दिसली की आय लव्ह असं आहे. आले माझ्या लक्षात आलेलं आहे पण तुम्ही आता काही काळजी करू नका तुम्ही माझ्याकडे आलेलात की होय नाही तर. मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार मी तुम्हाला ट्रेन करणार नाही तुम्ही करा ट्रेन आम्हाला पण नंतर माणूस कराल ना आम्हाला नाही कसं आहे किरकोळ गोष्टी आणूक कसा माणसाक जाऊ ट्रेनला शेंगदाणे आणूक जा बाबा गुळ आणूक जा ते जम- बरा नाही माणूस कसा पटकन जाऊ शकतो होय तर. आता चायपत्ती आणायला मी जातो पटकन चड्डी घालून एकदम फास्ट मध्ये आता ट्रेन जाणार आहे काय ती परवडणार आहे काय आणि तिला चड्डी कशी घालणार काय चालू करू रे तुमचं हे तुमचे विनोद विनोद शब्दात नाही टायमिंग मध्ये असतो तुम्हाला तरी काय करणार ना देव जेव्हा कॉमेडी वाटत होता तेव्हा कॉमेडीसाठी तुम्ही विग आणि मिशा शोधत होत आणि मुलात ना आपण ना चुकीच्या ठिकाणी आलेला आहे आपल्याला इंग्लिश ना कोण नाही शिकू शकत अरे माझा गाडा अभ्यास आहे इंग्लिशवर काय होय तर आता तुम्हाला जर इतकंच इंग्लिश येतं तर मला एक 5 वाक्य इंग्लिशमध्ये तुमच्याविषयी बोलून दाखवा Yes, I know. Us taking about fertilizer than shall having to personality. Good thing is a movement of anything else, and fertilizer given to movement and satisfied atmosphere and nothing for fertilizer. Good thing.
इज अ लॉजिकल ऑन द फर्टिलायझर गुड थिंग राहू दे, मोरे, मोरे. मॅन इज अ बॉय अँड मोरे, राहू दे, मोरे. मोरे राहू द्या. मला तुमचं इंग्रजी आलेलं आहे लक्षात. 5 वाक्यात तुम्ही 15 वेळा फर्टिलायझर वापरलं. अर्थ माहितीये तुम्हाला फर्टिलायझरचा? नाही अर्थ माहिती नाही पण मजा येते बोलायला. अरे त्या शब्दात कसं फिलिंग आहे का नाही फर्टिलायझर फिलिंग आहे, मजा येते म्हणून कुठेही घुसवाल का तो शब्द? तसं नाही. फर्टिलायझरचा अर्थ काय तर खत. होय काय? हो. आता मला सांगा, एखाद्या झाडाला जर आपण खूप खत घातलं हा. तर ते झाड मरतं की नाही? हा हो. तुम्ही इंग्लिशचं तेच करताय. म्हणजे फर्टिलायझर जास्त घातल्यामुळे इंग्लिशमध्ये. असं नाही होत. आणि नाही. लक्षात घ्या, प्रत्येक भाषेला एक वेगळा अभिमान असतो, प्रत्येक भाषेची एक वेगळी जाण असते. आता मला सांगा, टेन्स म्हणजे काय तर काळ. अच्छा काल. कुठले कुठले काळ असतात तर? मी सांगतो. हा सांग बरं, सांग. कवठे महाकाळ, शाकाळ. पप्पा सकाळ चालेल? हा चालेल सकाळ सकाळ. इथे माहिती कसं आहे रे हा गोड. हुशार आहे ना हो खूप हुशार. राहू दे बाळा, मी सांगतो. कसं असतं, जसं आपल्या मराठीत कसं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे 3 काळ असतात, तसे इंग्रजीत सुद्धा पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स हा. आणि फ्युचर टेन्स अच्छा, अच्छा. असे 3 टेन्स असतात. अच्छा अच्छा हा. आता लक्षात घ्या, हे जे काळ आहेत यानुसार वाक्य तयार होतं. हा. म्हणजे समजा आता वर्तमान काळ आहे तर आपण काय म्हणतो? आय एम, वी आर. क्रियापद महत्वाची, लक्षात घ्या. क्रियापद फार महत्वाची. तू नीट ऐक हा. हा. आता समजा मला असं म्हणायचं आहे की मी आनंदी आहे, तर तुम्ही काय म्हणाल? चला बसूया. हा चला. बसूया काय बसूया? अरे आता आनंदी असेल तर आपण असंच म्हणतो ना चला बसूया. नाही 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 मग? आता तसं नाही, तुम्ही एकदम वेगळ्या अर्थाचं घेतलं आहे. बरोबर नाही, म्हणजे बरोबर पण नाहीये. पण मी हे विचारतो तुम्हाला, इंग्रजीत त्याचं भाषांतर करा. काय म्हणजे? मी आनंदी आहे ला तुम्ही इंग्रजीत काय म्हणाल? काय आय एम हॅपी. अच्छा आय एम हॅपी असं म्हण. एक्झॅक्टली. आय एम हॅपी. क्रियापद लक्षात घ्या ना काय आहे. हा. मी आनंदी आहे म्हणजे आत्ताच येते आय एम हॅपी. कळलं? I am happy. हा म्हणा माझ्या मागे आय एम हॅपी. माझ्या मागे आय एम हॅपी. असं नका करू, असं नका करू. हे मी नीट शिकवतोय तर नीट शिका, असं नका. माझी झालं? मस्करी नका करू. नाही, मस्करी नाही, नका तुम्ही करू. आता- हा. तर आता मी काय सांगतो ते लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला वर्तमान काळाचं एक उदाहरण दिलं की मी आनंदी आहे म्हणजे आय एम हॅपी, तसं भूतकाळाचं सुद्धा तुम्हाला उदाहरण द्यायला हवं. हा. त्या मी म्हणतोय आय वॉज हॅपी म्हणजे काय तर मी आनंदी होतो. बरं. क्रियापद बदललं की नाही? आय एम हॅपीला एम आला, आय वॉज हॅपीला वॉज आला. जसं प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आय एम, वी आर वापरतो, तसं पास्ट टेन्स मध्ये आपण आय वॉज, हा. वी वर, दे वर असं वापरतो. बरोबर? बर. तसंच आपण भविष्यकाळात काय वापरतो? आय विल, आय शाल. हा कल्लं आय शाल प्रभाकर मोरे. मोरे लक्षात घ्या, कुठेही तुम्ही आय शाल घालू शकत नाही. म्हणजे? कुठेही नाही वापरू शकत शाल. असं कसा? ओ शाल पांघरून मी गाणं तयार केलेलं आहे. कुठलं? पण तुम्हाला माहिती नाही का? मला झाली करून दाखवायला लागेल. हे बघा खाज आहे, खाज, बाकी काय नाही. एक आयटम कसा करता येईल याच्यासाठी शालूची शालिव केलेली आहे, बाकी काही नाही. ही खाज आहे मोरे, बाकी काही नाही. काय हो, करण्यासारखंच नाही हो काय करण्यासारखं नाही. तुम्हाला कळत नाहीये का? काय ठीक आहे, बेसिक शिकवतो, लक्षात घ्या. मराठीत आपल्याला स्वर आणि व्यंजन आपण शिकलोय. हो. हा ते शिकलेलं आहे आम्ही. सांगा काय ते सांगाल तसं म्हणजे आम्हाला कळेल बाकी काय ना हो, आपण विचार. तर स्वर आणि व्यंजन काय तर आपण अ आ इ ई उ. हा, मला माहिती आहे, माहिती आहे. अ, आ, इ, ई, ए, ओम, ऐ, आ. ओ, ओ, माय. बरोबर बरोबर, हे आपण शिकलोय. तसं इंग्रजीत सुद्धा असतं. इंग्रजीत काय महत्वाचं असतं तर वोवेल्स महत्वाचे असतात, है की नाही? ते कुठले तर ए, आय, ई, ओ, यू हे फार महत्वाचे. यांच्यापासून जे शब्द तयार होतात त्याच्या आधी ॲन लागतो. काय लागतो? ॲन म्हणजे काय तर ॲन इव्हनिंग, ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन इंग्लिश. कळलं? हा माका कळलं माका. आम्ही गावाकडे बोलतो ना तसे गो बाय घ्या खडे चाललं तर ऊ आला तर आधी एन लावायचा. एन गो बाय घ्या खडे चाललं काय ना. हा मग या बायगा बोलतली एन इकडंच हसय खडे नाही जाणय आहे ना. ए ए ए एन आई मी अंड्याला पण ए एन अंडे असं बोलू काय? एन आहो हाय तो काय विचारताय? अंड्याक लावायचो काय एन? नाही नाही काहीतरी गडबड होईल. ते काय बसत नाहीये वर. एन अंडा आता मी कसं आता मी गाराने घालतो का नाही गे बाय मांजी आयशी तर मला आता गे बाय
अँड 80 असं बोलावं लागेल मग सगळं काय मीटरमध्ये बसणार भासणार. मी काय म्हणतो सरांनो ते मी गारानं घालतो ना माझं रोजचं गरजेचं आहे हा तर मला जरा इंग्लिशमध्ये करून द्याल काय तुम्हाला तुडवला पाहिजे रे. नाही सोडवा पण आम्हाला इंग्लिश शिकवा. अरे कसं शिकवू हे कसं करू मी इंग्लिश मध्ये जे बाय माझ्या आईशी कसं करू मी ए मदर लॉर्ड लेडी कसं करू कसं करू नाही नाही तर कठीण असतात तर नका करू कठीण तुमका नाही मुळात हे अर्थहीन आहे या वाक्याला अर्थच नाहीये. अर्थ नाही कसा हो ह्याच वाक्यावर माझं करिअर उभं राहिलेलं आहे काय वाटेल ते सांगताय मला ट्रान्सलेट करायला. जाऊ देऊ त्यांका नाही एक सोप्पा असा काय? शेजारी जाऊन विरजण मागूचा असतात तर त्या काय इंग्लिश मध्ये कसा बोलायचा विरजणात काय बोलतात काका मग चामखीला पण काय म्हणतात इंग्लिश भिकाऱ्यांनो एक चांगला शब्द येत नाही डोक्यात. चामखिळ विचारशील काय म्हणतात चामखिळाला इंग्लिश मध्ये मला आहे ऐका ना यार ना ऐका तुम्हाला नसेल शिकायचं तर तुम्ही निघा जाता का नाही नाही तुम्ही? नाही नाही आम्हाला शिकवावं असं काही नाही. एक गोष्ट तुम्हाला जमत नाही एक गोष्ट सांगतोय ते किमान नीट ऐका तरी यार. एक काम करूया आपण स्किट 42 लेवलला आणूया. मग आतापर्यंत काय केलेलं आहे गेले कैक शेड्यूल याच्यात तुमचाच हात आहे. आणूया काय करायचं आता आपण बालवाडीतली एक कविता म्हणायची. बालवाडीतली कुठली कविता म्हणायची जॉनी जॉनी येस पप्पा. तुम्ही मोरे तुम्ही पप्पा अच्छा मी ऑलरेडी पप्पा आणि तू जॉनी. हे बघा कविता दोघांनी म्हणायची. तुम्ही पप्पा आहात की नाही तुम्ही म्हणायचं जॉनी जॉनी तू म्हणायचं येस पप्पा. तुम्ही विचारायचं इटिंग शुगर तू म्हणणार नो पप्पा. तुम्ही म्हणायचं टेलिंग लाईज तू म्हणायचं नो पप्पा. तुम्ही म्हणायचं ओपन युअर माउथ तू हसायचंच आणि म्हणायचं हा 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 कळलं इथे बरा म्हणा व्यवस्थित म्हणा 1 2 3 पप्पा पप्पा ए जॉनी भिकाऱ्या पहिल्या वाक्याला चुकशील ते पण उलट. जॉनी विचारेल पप्पाला सरांनो मारू नका हो. नाही, नाही. मारू नका. मारत नाही माझं बरोबर लहान आहे काय होतंय चुका होतात असं नका चुकू. नाही ऐका मी करतो सॉरी मी पप्पा आणि तू जॉनी आहे हा, मग, नीट नीट कर हा जॉनी जॉनी येस जॉनी भिकाऱ्या तू जॉनी आहेस ना तू कसं विचारशील कसं विचारशील जॉनी जॉनी येस जॉनी कसं विचारशील नाही की नाही तू काय म्हणशील काय म्हणशील येस पप्पा काय म्हणशील? येस पप्पा येस पप्पा काय येस पप्पा येस अरे हा पप्पा कसा मी पप्पा आहे ना तुझा पासाड्या मारू काय थोपाडा तुझ्या आणि पप्पा बोलतस मला काही चॉईस हा का नाही हा? या माणसात पप्पा बोलतस चॉईस तर तुम्ही नका सांगू. स्किटच्या सुरुवातीला काय घेऊन आलाय बघा नवरा म्हणून. मला चॉईस आहे का नाही मला सांगतायत. नीट कविता घ्या माझी चिडचिड व्हायला लागलेली आहे. मी करतो व्यवस्थित मला मी आता मग बोला मेल्या म्हणशील काय म्हणशील म्हणा सगळ्यांनी जॉनी जॉनी येस Yes, पप्पा पप्पा. माझ्या नका करू स्वतःशी बोला एकमेकांशी बोला. मी बोलतो सर मी बोलतो हा जॉनी जॉनी येस पप्पा Good. हा 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 इकडे इकडे आता बरोबर आहे इकडे जाऊ दे मारू नका. मी मारेन आता याला मी शेवटची संधी देतोय व्यवस्थित बोलायचा पूर्ण जॉनी जॉनी चल. परत हा जॉनी जॉनी येस पप्पा वसाडे इटिंग शुगर येस पप्पा भिकाऱ्या. झालं संपवली कविता झालं जॉनी जॉनी येस पप्पा एटिंग शुगर येस पप्पा मग बाप काय बोलणार गिळ बेटा असं बोलणार. निघा निघा तुम्हाला काही जमणार नाही निघा. नाही पण माका एक पटना नाही नो पप्पा खोटा कशात बोलात माझ्या पोरान खाल्ले असन साखर. काय संस्कार वर्ग चालवलेत मी खोटं कशात बोलायला आणि हे कशात जी कविता आहे ती बोला ना. जाऊ दे हैत्यांगा नाही जमत आहे कविता माका जमता जॉनीची कविता मी बोलून दाखव तुम्हाला येते हा, मग येत काय? असेल तर बोला. येत हा. माका एक प्रश्न हा. हाती नंतर ई लागता तर त्याच्या आधी एन लावूचो काय जे हाती एन ई असं करूचा काय आला निघा निघा निघा. क्या बात है जोरदार टाळ्या. वा 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 प्रसादा काय म्हणाल. मोरे तुमच्या फॅमिलीचा चढता आलेख बघून मी आनंदी आहे. काय वाया गेलं मला वाटलं तू उडशील चला बसूया. नाईस. दत्तू मस्त पृथ्वी मस्त रसिका मस्त
जॉनी जॉनी येस पप्पाचा चंक फार अप्रतिम होता. जॉनी जॉनीला या पद्धतीने मशाल लावलेली मी कधीच पाहिली नाही आजपर्यंत. त्यामुळे तो पॅच पूर्ण फार रंजक होता. मजा आली. सई. खूपच भारी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की मोरे फॅमिलीनी कधीच इंग्लिश शिकू नये, कारण आम्हाला फर्टिलायझर ऐकायला इतकं आवडतं. मोरे मस्त, सगळ्यांनीच छान परफॉर्म केलं. खूपच भारी, मजा आली. वा सई. मंडळी, विनोदाच्या या मिष्टान्नाचा आस्वाद घेणार आहोत. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी. अन्न माणसाला जिवंत राहण्यासाठीची ऊर्जा देतं आणि हास्य माणसाला जगण्यासाठीची ऊर्जा देतं. याच ऊर्जेची अर्थात हास्याची उपासना करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. हास्याची उपासना करणारे सगळे हास्य साधक त्यांची आजची दिनचर्या पार पाडण्यासाठी सिद्ध आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या उपासनेला योग्य ते फळ मिळावं यासाठी त्यांच्यावर शुभेच्छापर शब्दांचा वर्षाव करण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. आणि आजच्या भागात ऊर्जेची कसलीही कमतरता भासू नये यासाठी कार्यक्रमात उपस्थित आहेत महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, डाळ तांदळाच्या पुड्यांना धागा गुंडाळता गुंडाळता प्रेमाच्या धाग्यात गुंतलेला शंकर्या आणि त्याची प्रेयसी शितली यांची ब्रेकअप नंतरची गोष्ट आज आपण पाहणार आहोत, जी दाखवायला आपल्या समोर येतात अर्थातच हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. तो दुकानात आहे की नाही ते जाऊन बघून यायचं. हाय हाय. बर लय दिसाने बघते ग माझ्या शंकर्याला. किती वाळलाय माझा शंकर्या. आधीपासून सुकडच आहे ते. सुकडा नाही, शाहरुख आहे माझा शाहरुख. असं त्याला जाऊन विचार काय? डिप्पी का ठेवला कोणता? त्या फिंद्रीचा. कोण फिंद्री? ती नकट्या नाकाची. म्हणजे तू? वा वा शिवाली वा वा वा. मी नाही ग, मग जिच्या गालावर खड्डे आहेत ना तिचा. खडी खळी नाही, खड्डच. कोणाची आहे? ती त्याची मामी बहीण प्रिया का कोण आहे ती. ही प्रियाचा डीपी ठेवलाय ना. प्रकरण पुढपर्यंत लय ऍक्टिंग केली. जाऊन विचार जा. पागल आहे सोय. आणि त्याने विचारलं तू माझा डीपी कशावरून बघते तर मी काय सांगू? तू नाही असं काही विचारणार. तू कशाला विचार करते? जा की विचार. मी नाही जायची, तू चल. मी नाही तुला जाणार. माहित नाही वय, तुझ्या त्या पाम्या पायी आमच्या दोघांचं ब्रेकअप झालंय. जास्तीचं बोलती शिकली. जास्तीची तू बोलतीयस. हे सांगते तेवढं कर. हडे हाड ए हाड ए हाड हाड हाड. काय लागा दुकानाची चुंदऱ्या झाल्यात. चिचुंद्री बोलतोय. तुला कशाला चिचुंदरी म्हणेन मी. आ. मला फरक कळत नाही वय चिचुंदरीतला आणि घुशीतला. घुस दिसते मी. घुस दिसते मी. ओय थोबाड पण ठेव. तुला म्हणलंय वय मी घुस. मग ठीक आहे. हा. 1 मिनिट. म्हणजे तू शितलीला बोलला घुस. अयो तुला घुस बोललाय शितली. घुसच आहे म्या. घुस म्हटले ना त्याच्या प्रेमात. त्याला म्हणावं त्याच घुशीवर कधी काळी जीव टाकीत होतास. माती खाल्ली म्या. आता काय करणार बाबा एखादा माणूस. काय झालं गेलं कृष्णा माईला मिळालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काय काम आहे ती बोला नाही तर निघायत ना. ए नाही म्हणजे ते आपलं काय ग. हा तूर डाळ पाहिजे होती 1/2 किलो. काय पाहिजे. तूर डाळ. नाही तुरडा संपली. किती खोटं बोलशील. ती काय पोत भरून आहे की तूर
देतो नाही द्यायची, सुशोभीकरणाला ठेवली आहे. त्याला विचार काय विचारू प्रियाचा डिप्पी कशा पायी ठेवला आणि जर त्यानं मला विचारलं तू काय विचारती तर काय बोलू विचार ना, जा की माझ्यासाठी एवढं नाही करू शकत वय, तरच होतोय मला इथं. जा विचार. वा वा. हात काढ, हात काढ. चॉकलेट घ्यायचं नाही. तू सड्यासारखं कशाला वागवतोयस रे? आधी आम्ही आलो की कसं चॉकलेट द्यायचं तू स्वतःहून इसरला सोयी सगळं मागचं. घे चॉकलेट. 2 घेऊ? एक घे. घेऊ दे की 2. एकच घ्यायचं. त्याला म्हणावं शितली बाई इथं, तिला बी आवडते ती चॉकलेट. अरे बापरे, तिला क्या बात है. गावचा भंडारा इथं. गावचा भंडारा आहे का? कुणी बी याचं चॉकलेट खायचं. मेहनतीचाही चॉकलेट महागा मोलाचा आहे, नाही मिळायचं. असं नको बोलू. रडते ना, असं नको बोलू, असं नाही बोलावं. रडू दे की. हे, मला काय फरक पडतो? माझा आणि तिचा संबंध संपलाय. तिनंच म्हणलं होतं का नाही ब्रेकअपच्या टाइमला, आता तुझा माझा संबंध नाही म्हणाव. निघा की मग आता निघा, माझा काही संबंध नाही. निघा. 1 मिनिट जास्तीचा बोल नको, जातोय. हा, जा, जा. आम्हाला पण काही हौस नाही त्या दुकानात. मला पण थांबायचं. हाऊस नाही. निघ निघ. त्याला विचार, त्या झिपरीचा डिप्पी कशा बाई ठेवला. मरती. क्या बात है यार. वा. ए शंकर्या, तू त्या प्रियाचं डीपी काऊन ठेवला र? मला ज्याचं पाहिजे त्याचं डीपी ठेवीन मी. मी आता आहे का नाही फ्री बर्ड आहे. हा बरं आहे. मग त्याला विचार, फेसबुक वर प्रियाला हार्ट कशा पायी पाठवले. फेसबुक वर प्रियाला हार्ट कशा पायी दिले रे तू? मी? हा? आता काय गड्या, माझा हार्ट हाय, मी कुणाला बी मी कुणाला बी देईन माझा हार्ट. माझं हाय बाबा सगळं. बरोबर आहे. त्याचा हार्ट आहे ना. आता फ्री बर्ड आहे म्हटलं, कोणाला बी द्यायला पाहिजेच की नाही त्याला. चालतंय असं. त्याला विचार, ए शंकर्या, तुमच्या तर आता कबूतर आहे होय मी तुमची. याला विचार, त्याला विचार. कशाला मला फडफडवताय? एवढं जर असेल बोला एकमेकांशी तुम्ही. मला नाही बोलायचं कुणाशी. हा, आता सांगतोय. ए शिवले, लक्षात घे. काय आहे? मी आता सांगतोय, अभी मैं आजाद परिंदा हूँ, ये किराने माल के दुकान का दुकानदार हूँ, और ये दिल बेच के दिमाग लाया हूँ, ये साल शादी भी करने वाला हूँ. तू लग्न करणार आहेस? लग्न करतोयस तू? बाबा, तू लग्न करणार आहे? शिवले, तू आणि अजून कुठून तरी आवाज आला. एवढं का बोलताय? एवढं काय लुक नको, एवढं काय? शंकर्या, असं नको करू. सगळी करते ती लग्न, मी हे पण बघ, करणार. शितलीवर लव आहे ना तुझं. छे, 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 हाड, हाड, हाड. काय लव बिव नसतंय गे, सगळं झूट आहे. तुम्ही काय नसतं. जन्मांतर जे बोलता येत नाही ते हाय वय माझं. हाड. त्याला विचार, ती प्रिया ह्याला कशाला कमेंट करती. हा, मग ती नाही तर कोण करणार? आणि ती पण होणाऱ्या नवऱ्याच्या पोस्टीवर कमेंट नाही करणार तर कुठं करल? इथपर्यंत पोचलं आहे प्रकरण. म्हणजे काय? म्हणजे एवढं जुळलं यांचं. आता जुळायचं काय शिवले? काय माहित कुठं आवाज येतो, पण तुला सांगतो जुळेला तर जम आहे ग, घरचंच आहे ना. मामाची पोरगी आहे, लय गुणाची आहे ग, लय गुणाची आहे. आणि कसं धंद्यातलं सगळं कळतंय. दुकानावर बसली ना व्यवस्थित हिशोब करते बघ. हा, मग साधी पोरगी आहे वय, लय गुणाची आहे, लय गुणाची. गाय हाय गाय. म्हैस असेल एकदा बघ. म्हैस असतील बाकीच्या, मारक्या म्हशी असतील, डुचक्या म्हशी असतील. जास्त बोलतोय आता. माझी प्रिया तर गाय आहे बाबा. हाय शांत स्वभावाची हाय.
एका पुरुषाला अजून काय पाहिजे असतं शांतता. नको. नाही तर बाकीच्या बाबा 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 नुसत्या भांडकुदळ असलं नको आपल्याला बाबा आयुष्यात. भांडकुदळ काय भांडकुदळ नाही. शिवले शिकलं काहीतरी आलं ग. अरे हे तू काय अगं माझे बाई हे बघ. तुझा जेवढा जीव आहे ना त्याच्यावर त्याचा पण आहे तुझ्यावर. नाही नाही माझा कुणा जीव बिव नाही. होय, होय, बोल. नाही हाय तर नाही हाय. उगा हिच्यावर जीव लावला. हिच्यावर जीव लावण्यापेक्षा भुईमुग लावला असता ना टोल नाक्याला खारेदाने विकले असते. कसं बोलतोय. काय मामा आहा काय कसाव हाय एकदम कडक स्त्रीचा जब्बा घालून कुठं निघालाय. तालुक्याला चाललोय. हा. माझ्या पुतणीचं लगीन आहे. होय हा. आणि हिथं कोण फुसफुसतंय? मामा फुसफुसत नाही मुसमुसतय. हा ते कोण मुसमुसतंय? धामण आली या गावात. आयो शिकल्या काय झालं ग? ते पायाला ठेच लागली पायाला ते म्हणून रडते. डोळ्यातून पाणी आलं पोरीच्या. अरे काय कळतं का नाही तुम्हाला? बरं ती जाऊ दे. तेव्हा बापाला मी म्हणलं होतं तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. अरे होकार नकार काहीतरी द्यायचं का नाही? हा स्थळ. मामा स्थळ म्हणजे स्थळ स्थळ असं स्थळ. ए, पोरी तुला सांगतो अरे पोरगा एक नंबर आहे. अरे यार असा एक नंबर हिरो आहे ना. ते म्हणतोय हुंडा नको नुसतं म्हणतोय नारळ आणि पोरगी द्या. त्याचं ते मंगळसूत्र करतोय ते. क्या बात है. एक नंबर आहे. क्या बात है. म्हणजे हे स्थळ आले होय. हा मग काय. ठीक आहे एक काम करा मामा हा त्यासनी शितलीचा होकार कळवा. अरे तुला काय झालं हुसकायला? अरे तुला सांगतो शितले एक नंबर पोरगा देखना चिकनाय असं रांगड गडी आहे. ह्याच्यासारखे दोन शंकरे हातात घेतात आणि असं बंडल मारतात. हे पाहूया. बंडल नाही मामा. डंबेल मारतोय. अरे भावना समजून घे माझ्या. समजली आणि दोन हातात दोन शंकऱ्या पकडतोय म्हणजे त्यांना बंडलच मारलं पाहिजे. हा, मग तुला सांगतो अयो राजवाडा आहे नुसता. 8 खोल्यांचा वाडा आहे. 80 एकर जमीन आहे बागायती. तालुक्याला ट्रॅक्टरचं डीलरशिप बी आहे त्याच्याकडे. ठीक आहे अजून काय मामा. पाहिजे? अजून होकार कळवूनच टाका तुम्ही त्यांना. हा होकर कळू. कसला होकार काय काय येडी आहे का काय. काय झालं? असं एका फटक्यात कुणी होकार कळवतं अरे फटक्यात कुठं? 1 महिना झालाय सांगितलंय बापाला. होय. जेव्हापासून शितलेचा त्याने फोटो बघितलाय येडं झालंय पोरग. बापाने ट्रॅक्टर काढलं का नाही त्याचे मोहर आडवं पडतंय. म्हणते शितली बरोबर लग्न करा नाही तर हिथून वर घेऊन जा. ते पोरगं एवढं जीव टाकते हा, म्हणजे काय? मग मामा तुम्ही त्यासनी होकार कळवूनच टाका. हा, म्हणजे- नाही नाही तर काय पाडा कशाला म्हणतो नाही नाहीचा. नाही मामा मामा हा, काय मामा काय? काय करताय. काय फोन लावतोय? खुळबिळ झालाय का काय मामा. कुठं चाललाय तालुक्याला चाललाय ना हा. लग्नाला. हो. एसटी चुकली तर अयो मग नाही, नाही. परत या बघा मामा हा, हा. पुढचे 4 तास तालुक्याला जायला एसटी नाही. पुतणीचं लगीन आहे. मग जा, बरं कळतो. हा, हा. एक नंबर. हा, मामा! ए, अरे थांबा. मामा कबूल आहे कळवा कबूल आहे म्हणून. कळवा. ए, ए, सुटलं. ए, ए. ओय, सान्या, ओय,
थांबते, होकार इकडे ये. नको. अय, शान्या. होकार कळते की कशाला पोटात दुखतय तुझ्या मग माझ्या कशाला पडत तुझे संबंध तुटले होते ना. इस रूट की सभी लाइनें व्यस्त होने वाली है रे बाबा. बाबा शीतले नवरी होणार आहेस तू लवकर. अगं बाई हे शीतले करवली होणार आहे मी. करवली नाही मरवली तू. थांब शिकले काय करते तू? हा येड लागलं होय तुला? त्या पोरासाठी मला सोडणार आहेस होय तू वाऱ्यावर? हा? लांबू अपवित्र आहेस तू. मी? डीपी ठेवलायस ती पुरीचा. डीपी ठेवला म्हणून लांब ऐ, लांब राहा. नको की करू लांब. हात नको लावू नको की करू. मला. हात नको लावू मला. हात नको लावू मला. हात नको की, लावू. नको की. मला हात लावू नको. ए, शिकले तू त्या पुरीला हात पाठवलीस. तू अपवित्र आहेस. ऐकी हार्ट नाही पाठवले. फेसबुकचा नवीन ऑप्शन आहे. येतंय हार्ट आपोआप. खट्ट बोलतोय. खोटं बोलतोयस तू. सोड मला. नाही ग तिला ऑनलाईन हार्ट पाठवले. तुला खरं खरं दिलंय की. तिचा डीपी का ठेवलाय माहितीये का? डीपी बी कसला गे स्टोरीला ठेवलाय फोटो. कारण बर्थडे आहे तिचा. आता हे बघ हे बघ स्टोरी आहे. वाच काय लिहिलंय? मेरे मामे बहन का बर्थडे. मला बघ बघू. गप घे मारायली ती मध्ये मध्ये. ऐक ऐ मग उगा आपलं नाटक करत होतो ग. चिडवत होतो तुला डिवचत होतो. माझा अजून तुझ्यावरच प्रेम आहे ग. तुझ्या बगर दिस नाही जात माझा. रात्रीची लय आठवण येते आणि तू असं करते होय. ऐक की नको की कळू होकार. हा नको की कळू. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. खरं शपथ ऐच्यान. आणि तू नाही भांडकुदळ. तू नाही भांड. मगाशी म्हणलंस मला भांड. गावच्या पुरी आहेत भांडकुदळ. म्हैस म्हणलंस. नाही तू गाय आहे माझी. आणि तू बैल. हाय हाय मी बैल आहे. माझ्या बायकोचा बैल आहे. चालते की मला. हा खरंच तुझ्यावर लय प्रेम आहे ग. माझ्या दुकानातल्या वजन काट्यावर माझा जेवढा विश्वास नाही ना तेवढा तुझ्यावर विश्वास आहे. माझ्या दुकानातल्या आंबे मोराला जेवढा सुवास नाही ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्या हृदयात तुझा सहवास आहे. शिकले तुझ्या माझ्या प्रेमाचा हाच तर प्रवास आहे. शिकले ऐक की आय लव. मी ठेवलंय मध्ये येऊ नको. हा मी आता एकदम मनगट्ट कर बरं का. फायनलचं विचारतो. एकदम फायनलचं. लग्न करशील माझ्याशी? शिकले बघू दे. सगळ्या गावान बघू दे. माझं शितलीचं आता परत जुळलंय. ऐ शान्या जुळलं नाही आहे. तुमचं उसवलेलं या शिवलीने शिवलाय. क्या बात है. लवली परफॉर्मन्स. क्युटीफाय. मस्त. सिद्धू कसं वाटला? रोमॅन्टिक सिनेमाचा ब्लॉकबस्टर एपिसोड मी आता पाहिला. क्या बात है, क्या बात है. आउटस्टँडिंग मजा आली. ये बात सिद्धू. सई. शितली आणि शंकराच्या रूपात हीर आणि रांझा मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आला ना की तुम्ही आम्हाला वश करता आणि त्याला 4 लावतो हाय माणूस. Yes. आणि रोमॅन्टिक जॉनर असला की आमिर इज फ्लाइंग इन दी एअर.
अमेझिंग, फार मजा आणली. क्या बात है, बढ़िया परफॉर्मन्स गाइस. मंडळी, करोडो रुपयांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस असोत किंवा 12 कोंबड्यांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस, फिक्सिंगचे प्रयत्न सगळीकडे होताना दिसतात. बघूया अशीच एक मॅच जी खेळायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवले हास्य खेळाडू. कोकण आपला तसा. नमस्कार, मी कॉमेंटेटर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतो कोंबडी चषक 2022 मध्ये. तर हा अंतिम सामना जो जिंकेल त्यांना मिळणार आहेत 11 कोंबड्या. आणि समोरासमोर 2 तुल्यबळ संघ, 11 बाबूराव झिंगे झिंगे विरुद्ध सुपळवाडी परसव टीम सुपर टीम. आणि या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात 6 चेंडूत 2 धावांची गरज आहे. आणि सुप्टी संघाचे 2च गडी शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईकला आहे सुप्टी संघाचा कर्णधार सर्वे सर्वा पशा खांडेकर. उभा आहे सचिन सारखा, हेअरस्टाईल केली आहे MSD धोनी सारखी. आणि दिसतोय फुगत घातलेला संजय दत्त सारखा. आणि त्याची साथ देतोय स्ट्राईक वर आहे स्ट्राईक वर आहे तो माणूस काय महत्वाचा नाही आहे, कारण पहिल्याच पानावर त्याची गटली विंगेत आहे. मी तर म्हणतो कटआउट लावला असता तरी चाललेला. तर आता हा रोमहर्षक सामना सुरू होतोय. ओ भोजनेनू, या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ओमकार भोजने. भोजनेनू, त्याला या ताबा घ्या तुमचा. झाला. माझा संपलेला आहे. झाला ताबा घेतलेला आहे. बरं चला चला. बॉलिंग कोण करतोय? मी आणि गोलंदाजीसाठी आलाय 11 बाबूराव झिंगे झिंगे यांच्याकडून गौरव मोरे. या अंपायर राईट ओव्हर द विकेट, काय समजली? या अंपायर राईट ओव्हर द विकेट, काय समजली? बाय गे. या ठिकाणी आता 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा अंतिम सामना आणि दुसरा गौरव मोरे आणि कोकणी भाषा यांच्या पकडापकडीचा सामना. माम्या वसाडा जो बॉल फेकून मारेल ना गोल गोल विरजेल आम्हाला. काय समजलं? राईट ओव्हर द विकेट. अरे मेलास तू रायटम ओव्हर टाक नाही तर आयटम ओव्हर टाक. टाक 2 रन मारतोय बघा आमचा चिकना कसा. चल हे वसाडा जिंकण्या फास्ट टाकू की स्पिन टाकू रे? अंडरआर्म नागचे अंडरआर्म. आ बॉलर મને ઓળખતો નથી, એને ખબર નથી મારી બેટિંગ. તું હવે જો કેવો શોટ મારું છું જો. શું થયું? શું થયું नाही शी થયું. गुजराती माणसांनी कोकणात पण जागा घेतला नाही. या सगळ्याचा सिम्बॉलिझम म्हणून हा गुजराती बोलतोय असं तुम्हाला वाटलं असेल तर तसं नाही आहे. याला कोकणी भाषा येतच नाही. त्यात ती आधीच गौरवच्या ताब्यात दिलेली आहे. जाऊ दे. ए थायू खेळ आता. याला 2 रन हवेत. ए चिकना 2 रन हवेत. 6 चेंडूत 2 धावा. बॉलिंग घाबरला मुदत टाक. जातोय बघ. बॉलिंग मार्कवर आहे गौरव मोरे. राईट ओव्हर पंचांच्या डाव्या बाजूने टाकतोय चेंडू. काय तिकडे काकासला भेटायला चाललायस? बॉल इकडे आगे. लांबडा मारसो एमडा मिस. कोणाला खेळायला घेऊन आलाय? याला खेळणार हा कसा आवडत आता बघ. तुम्हाला नाही कळत? सांग.
तुम्ही आमच्याच वाडीत लाव ना आपली पोरा एक एक आउट चालला ते मग आउट होतात तर मग मी आउट नको देऊ. मी येलो खेळणार, वाईट खेळायचा पण एवढा जमत नसेल क्रिकेट तर घरी जावा, तुम्हाला कोयबा आणून देतो. येलं खेळणार क्रिकेट. भजनानू असं काय करता काय? हा, आपल्या वाडीतली पोरं आउट होत मग ताच मी सांगतोय. सगळा तुमच्या हातात हा. काय दिलं वाय माझ्या हातात? त्यांच्या हातात बॉल आहे, तुमच्या हातात बॅट आहे, माझ्या हातात काय दिलं वाय? भजनानू काहीतरी करा, काहीतरी करा. मी केल्यावर मला देणार आहो काय रे? हा, काहीतरी करा, काहीतरी करा. तुम्ही जिंकलाव की ते कोंबड्या घेऊन जाल मिरवत, मला काय देणार आहो? तुम्हाला कोंबड्यांची अंडी देता, सगळी अंडी घ्या. अंडी देणार आहो मला? अरे खोराड्यातनं कोंबडी बाहेर आल्यानंतर तिच्याकडे लॉलीपॉप म्हणून बघणार तुम्ही. अंडी देत पण त्या कोंबड्या जिथे ठेवणार आहो काय? हा, जिंकला का आपण घेऊ बाजार? 2 कोंबड्या तुमका देतो, बस आता तरी बोला. 5 दे, चल तुझा माझा नाही 5 दे. दंडन हा? दंडन पण आता सांभाळून तू घ्या. आता फक्त बघ भोजने काय करतो आता बघ. आणि ते मध्ये छोटस स्किट झाल्यानंतर सामना सुरू होतोय आणि आता येतोय सुप्टी संघाचा शेवटचा गडी. आता याला काय म्हणावा? बॉलर म्हणावा, बॅट्समन म्हणावा की रिजेक्ट झालेला विषय म्हणावा? जाऊ दे, नाव आहे तेच घेतो कारण विशेषण सापडत नाही. तर मैदानात येतोय बेटकरांचा श्रम्या. घाबरू नको, मेला सगळा तुझ्या हातात आज शेवटचा खेळाडू असतो. ए पश्या खेळेल काय हा? बघ खेळशील काय? खेळायला प्रॉब्लेम नाही तसा. नांगराचा दांडकू धरलाय मी, पण हा विषय थोडा वेगळा आहे. कांडेकरा मला सांग कसा धरायचा ती मेफल कुठनं, नाही तर काय खुटा खाली राहायचा आणि कंदाल व्हायची ऐन टायमाला. आणि तसं काय नाही आहे, नंतर माझ्या नावान मीटिंग नको भावकीत. ह्या अशा लोकांना खेळवून मला तू कोंबड्या देणार आहेस? आग लागली आहे तोंडाला नाही ती. हा, सांगत होतो मला घे म्हणून, आता बघ काय सांग. अरे त्याची डुक्कर रिक्षा आहे, आम्ही सगळे त्याच्या रिक्षात नाही येतो म्हणून घेतलंय त्याला. त्या रिक्षाच्या नादात कोंबड्या दिल्याचं काय? मेला आहे बघ श्रमेश, बाकी सगळा मरू दे, फक्त टच कर निप्पल. नाही ताकलं, पण टच कुणाला करायचा आहे? आयसीच्या भावाला टच कर. टच कोणाला करायचा? आम्ही याला काय तो? अरे अंपायर त्याची गर्लफ्रेंड बोलली यो टच करत नाही म्हणून. तू स्वतःला शाना समजतोय ना? काय रे? याला शाना समजू नका. एका बोटीत सगळ्या भाषांना बसून त्या बोटीला भोग पडून पलतो की नाही बघा नंतर. समजून ठेवा, ह्याका समजून ठेवा. सांगितलंय मी, त्याला पण सांग बोलायचं नाही. प्लेयरने एकमेकावर स्लेक्सिंग करू नये. मेल्या स्लेक्सिंग नाही स्लेसिंग बोलतात त्याला. चला सामना सुरू करा. 5 चेंडूत 2 धावांची ए गरज. भावा, फक्त टच कर निप्पल, बाकी मी गौरव संपवतोय. मोरे राईट वर मारा करेल. गेला गेला हातात कौलांकरानं चेंडू टाकलेला आहे. चल, 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 कायलं नाशिक आर्चिस माचिस शिफ्ट होती 700. पॅकअप गॅरंटी नाही पॅकअप. हो अंपायरांनो, कॉमेडीची गटली बांधल्यानंतर ही कसली शिंक आहे ती सांगा आता. नो नो, काल मी त्या म्हालावर मासे पकडायला गेलेला ना, तर चारी बाजून पाऊस, सगळं भिजला, त्याच्यामुळे शिंका सुरू झाल्या असे ना. चला बॉल टाका. बॉल टाका. एक मिनिट, बॉल काढा का? अरे आऊट झालाय तो, आला नाही. कॅच पकडला सावत्याला आता. बॉल धरलाय. कंदी म्हणजे मी नाही बाबा घेतला. अरे मी ते शिंकत होतं त्याच्यामुळे मला लक्षात नाही, पण आणि मी बघितलेलं नाही. चला बॉल टाका. पण नाही कॅच पकडला नाही मी. प्लेअर स्वतः सांगतोय, मी प्लेअर स्वतः बोलतोय कॅच पकडले. मी स्वतः बघितलेलं नाही त्याच्यामुळे मी आउट कसा दे? बरोबर आहे. अंपायरने बघितलं ना आउट कसला. सरळ चिडता तुम्ही लोक.
काय तू माझ्यावर आरोप करू शकत नाहीस. कसं काय? याला काय तर सांगा. ए अंपायर वर गैरवर्तन करायचं नाही. अंपायर बोललाय ना फायनल. अरे आउट आहे ना हा. जोपर्यंत मी बघत आहे ना तोपर्यंत आउट येणार नाही. नाही नाही, मी लक्षात त्यांना ठेव, सांगत बाबा. होतो मी आऊट झालोय पण ते ऐकत नाहीयेत. त्या बघ, अहो बघा. ये बघा. आता बोल. आता कोणी काय सांगू दे, मी अंपायर आहे ना. हा सगळं मला नियम माहित आहेत. कळलं? असं काही लिहिलेलं नाही आहे. माझी विवेक बुद्धी मला सांगेल तेव्हा मी सांगणार. कळलं? सगळं समजलं? हा, मी त्याला खेळ मुद्दाम चाललाय. बोल तू. शांतपणे बोल तू. हे दे बॉल दे. टाक बॉल दे. मस्त गौऱ्या. तू बघितलं ना? आता बघ तू पुन्हा एकदा गौरव ए, मोरे मार. बेकार! तू गेला आता. आवाज चढू नका आधी सांगतोय मी. सगळ्या भाषांचा मावा करून थुकायचा बाकी राहिला फक्त तू. हे मला शाळा म्हणतोय. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, नाहीतर वैभव दादाला मटेरियल मिळेल. गौऱ्या बिंदास. मी रनअप घेतला आहे. उडी मारली. हे बॉल टाकला बघ. अरे लेस बांधू दे. अरे लेस बांधू दे. चला खेळा. चला 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 बॉल टाका. अरे आउट होता. अरे आउट आहे ना. हिट विकेट आहे तो. अरे कधी बसला आउट आहे करता आपण. मला दिसत नाही कसा. भिकाऱ्या बक्षीस दिसल ना. म्हणजे हा इकडे काय करतो खाली बसून. तर माझ्या सॉक्स मध्ये काहीतरी हुलहुलला म्हणून खाल्ला. काय बोलला? काय नाही उघडून बघितलं तर आतमध्ये माझी करंगली दुसऱ्या बोटाला घासत होती. जरा पटकन खेळा. तुम्ही बघितलं नाही पण माझ्या फुलकुट्या तुला हे सांगते तुमचं काय बोला बोल परत बोल. अरे यार पैसे ये त्याला सांग नीट खेळायला तर कोंबडी वाढेल लक्षात ठेव. औषध खावराने चिटिंग चालू आहे. काय? हा बोला कोंबडी वाढेल म्हणून. मी ऐकलंय. हे कानावरची झडपा बाजूला काढ. थंडी वाढेल म्हटला जास्त उशीर केला तर कोंबडी वाढेल काय. वासाड्या मला कोंबडी आणि थंडी मध्ये फरक कळतो. काय आहे रे फरक. हा इकडे तू ना तुझ ना ठीक आहे बघू कळलं ना. मॅच संपू दे फक्त. तू बघ फक्त. तू आणि मी आहे. तू बघशील. ह्याला सोडायचं नाही. जाऊ दे गोरा याला सोडता मी. चल चल वासाड्याला. लवकर झपरी आहे. चल चल हा? आणि लक्षात तो- ठेव. अरे वासाड्या काय समजली तू पण लक्षात ठेव. दोन धावांची गरज. राईट ओव्हर माराकडे 7-8 पावलांचा रन अप. गौरव मोरे पंचांना क्रॉस केलेला चेंडू बॉलच टाकला आउट कसला. का नाही तू आउट झालास. मी कसं काय आउट झालो. तू स्टम्पच्या बरोबर मध्ये मी याला खाली उभारून कसं मी होईन आउट. तू स्टम्पच्या मध्ये होतास. LBW झालास. खाली राहून कसं LBW होईन. झालास पण काय केलंस. हा खरं सांग काय केलं. बघ काय केलंस. काय नाही केलं. तुम्ही मला 5 कोंबड्या देतो बोललो ना. ते म्हटलं जिंकलो का 11 कोंबड्या घेऊन जा. आणि वरती एक तुरेवाला कोंबडा पण देणार म्हटलं. बेटकर रिक्षा काढ. कुठे जायचं. याचा तुरा ठेचायचा आहे. हो खांडेकर. अख्खी मॅच कोंबड्यामध्ये गेली. याला पण घ्यायची पण अंडी फोडायची. क्या बात है. काय रंगला सामना. वा जी हुजूर मस्त. सिद्धू सामना तर बहारदार झाला, रंगतदार झाला, इंटरनॅशनल मॅचचा फील होता आणि माका लयच आवडला. म्हणजे मी पण कोकणातलाच असं आहे आणि ही भाषा जेव्हा जेव्हा ऐकतोय घराकडे कमी बोलतोय पण जेव्हा जेव्हा ऐकते माका लय बरं वाटतं. आणि तुझी कॉमेंट्री यार कमाल होती यार. ते 2-4 गोष्टी तर धमाल होत्या. कॉन्सेप्ट मस्त होती आणि ओव्हरऑल खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. मजा आली. बहारदार क्या बात आहे. सई खमंग परफॉर्मन्स होता. प्रत्येक टीम मेंबर तोडीस तोड होता. गौऱ्या मला असं वाटतं की कुठल्याही भाषेतला कॅरेक्टर पहिली 7 वाक्य असतं नंतर फिल्टर पाडा. पण गौऱ्या तुझ्या बिनधास्तपणाला आणि तुझ्या या ॲटिट्यूडला माझा सलाम आहे आणि तोच ॲटिट्यूड मला खूप आवडतो. फार मजा आली तुला असं बघताना पुन्हा एकदा आणि बोलताना सुद्धा कडक परफॉर्मन्स.
मंडळी, एखादी चांगली सवय प्रमाणाबाहेर होऊ लागली की तिचा सुद्धा एखाद्या व्यसनाप्रमाणे त्रास होऊ लागतो. हीच गोष्ट विनोदाच्या माध्यमातून हसत हसत सांगायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ओ, थांबा थांबा ओ, जायला कोण आला आता रानरेडा ए बाई अरे काय मी इंदू आलाय तुझा आत्ता लगा काचकीनी ब्रेक दाबला नाही तर गेली असतीस टायरा खाली कलिंगडाचा चिकू झाला असता. आईला हिच्या. अरे बाप. ए गाडी का बरं अडवली? अडवली म्हणजे मला जायचंय म्हणून अडवली. नाही नेणार. नाही नेणार म्हणजे ए मान्या, गाडी का थांबवली? हो, गाडी फुल आहे. फुल आहे? गाडी फुल आहे. माग तर गाडी रिकामी आहे पूर्ण. उगा आपलं फुल आहे काहीतरी काय. अर्धीच माणसं न्यायला सांगितले. कोण एवढी माणसं घेऊन जातो आम्ही. हो मट्टा पाव बसून ने हो मला. कच्च्या पोहायचे वेटप. मग मांडीव बसीन तुमच्या. मांडीवरच कापणार आहे. मान्या, लय बोलला अरे काय? बाईचं लयच अर्जंट काम दिसतंय. चला लोक. कदम काय अर्जंट काम नसते वया बायकच ह्यांना काय काम नाही तिथं. याच्या आईला सणासुदीला तिकडं आईकडे जाते ती माहेरी. बरं गेल्यासारखं व्हायचं राहायचं ना 2, 4, 7, 8 वर्ष. कशाला आली लगेच? मी कशाला राहू माहेराला एवढं. मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. अयो, नवऱ्याची लयच आठवण येते बाईला. काय नवऱ्याची आठवण येत नाही. नवऱ्याला सुखानं जगूच देत नाही ते असल्या बायका तर. ए, तुला कसं माहिती रे मान्या? माझी बायको आहे. वहिनी, अयो थांबा वहिनी. नाही नाही, तुम्हाला ओळखलं नाही. अहो लागण्यात किती तुम्ही शिडशिडत होता. आता शिड केवढं फुगले. नाही नाही, अहो लग्न केवढं मानवले तुम्हाला. टेन्शन घ्यायचं नाही. चला स्पेशल सीट देतो तुम्हाला. स्पेशल काय या इकडे पुढे या. काय झालं? काय स्पेशल सीट? वहिनी आहे ती. काय स्पेशल सीट बिडी मिळणार नाही. ही बाई जर गाडीत बसणार असेल का नाही तर गाडी पुढे नेणारच नाही मी. मी याच गाडीत नाही येणार. पण मी गाडी नेणारच नाही ना पुढं. अरे ओ दादा दादा, काय तुम्हारे बातों के चक्कर में मेरी परेशानी हो जाएंगी. काय झालं? मैं तुमको बोलता हाँ? मेरी है ना दूर की साली है, लेकिन मेरे दिल के नजदीक है उन्हें. तो उसका निकाह है. और काजी साहब है ना वक्त के बहुत पाबंद है. वो टाइम शादी लगा देते उन्हें. अरे ये क्या? नाही ते डाग लागला होता माग काढा म्हणून पुसलं ते. गलत जगह पे पोछा मार रही तुम्हारी और काय कळलं तुम्हाला? तो उन्हों काजी साहब है ना वो टाइम को शादी लगा के निकल जाते. मग अरे काय मग लावला तुम्ही? मला तिकडे जायला उशीर होतो. मग गाडी काढा. मग हिला सांगा घरी जायला. मी घरी जाणार नाही. ही बाई जर घरी गेली की नाही गाडी अशी भोंगाट पळवत निघतो की नाही कुबुले कुबुले म्हणायच्या आधी गाडी डायरेक्ट मांडवात. नहीं देखो मजाक नहीं कर रहा मैं. पाल्टी वहाँ है ना, मैं दावत खाने को नहीं जा रहा, दावत बनाने को जा रहा. मुझे वो जो साली है ना उसका जो शक्कर पड़ा था ना, तब मैंने ऐसी लजीज बिरयानी बनाई थी ना. सब लोगों ने ऐसी उंगलियां चाट चाट के बिरयानी खाई थी. बोले वो शोहर चेंज होगा चलेगा, लेकिन बिर्याणी वाला चेंज नहीं होना. तेवढा आहे. त्याच्यामुळे मी सगळा सामान घेऊन चाललो आहे. तिथे टपावर आहे ना चावलची बोरी आहे. हे बघा इकडे मसाल्याचा डब्बा सुद्धा मी आणलेला आहे. हॅलो गाईस, तर आपण आले सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि आमची बस इथे नुकतीच थांबलेली आहे. हे माझ्यासोबतचे सहप्रवासी आणि मी असं ऐकलं की हे खूप उत्तम शेफ आहेत आणि हे खूप उत्तम बिर्याणी बनवतात. बरं यांचा नंबर के बॉम्बिल तेरे कान के नीचे ऐसी नेचर बजाऊंगा ना. क्या रिकम बात कर रही है? वो मैं एक्सप्लोरर हूँ ना. तो मतलब जो भी मैंने देखी जो भी मैं देखो क्या देखो मत म्हणजे मला प्रवास करताना माझ्या कॅमेऱ्याना प्रत्येक क्षण बंदिस्त करायला खूप आवडतं. अरे मग असं मराठीत बोल ना. बावली खदान कैमरे में क्या कैद कर रहा? आँखिया में कैद कर, जिंदगी भर यादें ताजा रहती. ये क्या, ये मोबाइल का बटन दबाया सब डिलीट हो जाता. दादा इसको अंदर बंदिस्त कर जरा. इसको कौन घेऊन आले याला? उसको मारो गोली. और तुम्हारे मियाँ बीवी के झगड़े में है ना मेरे को देर हो जाएंगी. तसलं काय सांगू नको मला. तू आधी हिला घरी जायला सांग. मी घरी जाणार नाही. अरे तुम्हारी औरत है, तुम बोलो ना. मैं कैसी? यार थांब ना, तू कळत कसं नाही तुला? काय चाललंय रे तुझं? काय हा? अरे नवरा बायकोचं भांडण म्हणजे केवढं नाजूक विषय असतो. आता अलगद सोडावं लागतं. कुत्ते का गला दबाने के बाद जैसी आवाज आती वैसी आई अब भी. भाऊ
तुम्ही लय समजूतदार दिसताय हो जरा समजावा ना त्यांना. अरे हे तर कोण आहे ह्या एरियामध्ये माझ्यासारखं समजूतदार? तुम्हाला भाऊ म्हणलीस ताई, तू आता टेन्शन घ्यायचं नाही, मी सगळं बघतोय. ए भाऊ द्या आता अरे काय चाललंय? माझ्या बहिणीला घरी काय घेऊन जात नाहीस तू? कदम वर्ण बुक्की हानीन. अजून 1.5 फूट खाली जाल. कळलं का? मध्ये मध्ये पडू नका. आमच्या नवरा बायकोची भांडणं आहे ती ना, तुम्हाला माहिती का ही बाय काय त्रास देते मला ती? अरे काय त्रास देते माझी बहीण? काय कळलं तुम्हाला? थांबा. ही बॅग द्यावा, लई धूळ साचली त्याच्या. अगे राहू दे ती. राहू दे, कशी केवढी धूळ साचली बघा. अरे नाही असू दे नाही बाई, बघ केवढी स्वच्छतेची हे बाई, केवढी काळजी आहे ना? माझ्यासारख्या अनोळखी माणसाची जर एवढी काळजी घेत असेल तर घरच्या माणसाची केवढी काळजी घेत असेल. लय घेते. नाही तर माझी बायको, अरे घरात नुसता पाय ठेवला तरी पायाला कचरा लागतोय, पाणी प्यायला असा गाला सुचायला का त्याच्या खाली गाळ असतोय. एवढी बाई स्वच्छता असेल तू तिला तर बया लई घाण आहे याच्या. काय केलंस तू हे? अरे पैसे सगळे ओले केलेस तू. पुसून द्यायचे, पुसून. आतमध्ये लई धूळ पैसे गेली. ओले केलेस तू. पुसून देते अहो, काय पैसे ओलं केलं? 4 वर्षात हिनं मला अक्का वाला केलाय. आयुष्य ओलं करून टाकलं हिनं माझं पाक. मतलब काय करते माहितीये का? क्या? घरात जी दिसल नसल ती सगळी भांडी धुवून काढती, सब गावल ती धुवून काढती. तुम्हाला सांगतो बाय काय करते माहितीये का? काय करते? आपण भाजीला फोडणी देतो की नाही, भांड्यात तेल टाकलं मग ती अर्र भांड्यात तेलकट झालेलं का जातीन धुवून येते. त्या दिवशी रविवारी मटणाचा रस्सा बनवला होता. म्हणलं त्याच्या आईला मटण बनवलंय आज, काय खरं नाही. वडूच वाटीत रस्सा मटण दिलं. चपाती बुडवायच्या आधी वाटी गायब. सगळा रस्सा वाचला आणि मटण धुवून आणून ठेवलं परत. काय आयुष्य आहे माझं. सगळं धुतलेलं खायला घालते बाय. चपाती धुतलेली, भाकरी धुतलेली, भात धुतलेला, फार गिळगिळीत करून टाकला हिनं मला. तुम्ही माझं सांगताय? तुम्ही आयुष्यभर घरामध्ये ते ड्रायव्हिंग करत असतात तेव्हा? हा ते आता काय सवय आहे. सवय? हा तुम्हाला सांगते टकलू भाऊ, बेजारा वाका हो. ये क्या कर दिया? अगदी तर काळ काहीतरी लागलंय ते निघत नाहीये. अरे काला नहीं, वो बाल है. बेबाल आहेत. बंजर जमीन है लेकिन थोड़ी बहुत फसल है उसपे. और ये क्या गिल्ला कपड़ा लगा दिए? सर्दा हो जाएगा ना मेरे को. काय हो जाएगा? सर्दी जुकाम. सर्दा? हाँ फिर बिर्याणी बनाऊ क्या? छिका मारते रहो उसमें अभी. तुम्हाला सांगते हियो माणूस आहे ना, त्याला जेवणाचं ताट वाढलं ना की असं स्टिअरिंग सारखं फिरवत बसते. तर मग वरणात भात भाजी सगळं असं लागला होतंय मग खाते. मग असं गेअर करायला हात करते तर सगळा तांब्या वाटी सगळं उडून जाते. तुम्हाला सांगते हो भाऊ. अरे थांबा थांबा, शादी के कपड़े है ना वो. सॉरी बरं का. मागे एकदा माझा भाऊ आला होता हो घरी. आमचं घर कसं लहान आहे ना, तर त्यांना असं आमच्या पाया लागत असं घालून दिलं होतं हंतरून. हाँ ठीक है ना. रात्री झोपत यांनी क्लच दाबला. मग काय असा दाबला तर पायाखाली मुंडी आली ना. मुंडी आई. मानाला पट्टा लावून फिरतोय तू आता. मानेला? मग मानेला होय. वरनं 2 बुक्क्या मारीन आता. तू काय सांगते ग भावाच्या मानाचं? हा माझ्या मामाला लगा कमरेला पट्टा लावून फिरायला लागतोय तेव्हा. मतलब ये क्या है अपना? ये क्या नहीं है? तुमच्यात म्हणजे ठरवलंय का आठवल त्यानं घ्यायचं? मेरे को सब याद है. जिसका है उसने नहीं लिया तो मैं लूंगा फिर. तुम्हाला सांगतो माझा मामा रानात काम करून चिखलात भरून आला होता. हिनं मामाला बादलीत बुचकाळला, धुवून काढला मामाला माझ्या. बरं धुतला ठीक आहे, धुतला असेल, धुवून दुरी वाळत टाकला त्याला आणि मागनं पाटाने चिमटा अडकवलाय. अरे गाडी निकालो ना. काय गाडी बिडी जाणार नाहीत ना, ही बाई गेली. कदम तुम्हाला सांगतो दूर त्या दिवशी भांड्यात हात घालून बसली होती, काहीतरी धुत होती. म्हणलं ए स्वीट्टी काय धुतीस ग? म्हणली पाणी धुती. अरे पाणी धुतीस बाई तू?
ए पाणी धुतीस होय ग पाणी कलिंगडा गप गुमान घरी जायचं आता गप गुमान घरी जायचं इथनं मी जाणार नाही घरी आधी सांगून ठेवते हा ओ भाऊ इकडं बघा हो. थांब पक्का कलर रे तो जाणार नाही दुनिया में ऐसा कुठला भी साबण नाही जो ऐसा धो सके जाणार नाही तो. Actually, these guys is absolutely right. Because dust is, but there is something. So, स्वच्छता अभियान. ए बाबू तू जीभ बाहेर काढ जीभ बाहेर काढ अहो आजूबाजूला लय फंबल पडले ती ओ भाभी बाद में ना उसको खंगाल खंगाल के निचोड़ निचोड़ के धो डालो लेकिन अभी गाड़ी निकालो हिला घरी जायला सांग अरे क्या घर को जाने को बोलो उधर नहीं गया ना मैं तो मेरे को धोपट डालेंगे उधर निकाह शुरू होगा होगा ना अरे घबरा सुरू नाही झालंय ना अजून इकडं माझ्या बहिणीच्या आयुष्यात सगळं फार वाटोळ होऊन चाललं तुझं काय चाललंय अरे क्या चल रहा तेरे को वक्त की नजाकत समझ रही क्या रे मेरू को अरे उधर उनका पत्ता नहीं हिलेगा ना इधर चावल की बोरी इधर है ये देख ये इधर है ना ये मसाले का डिब्बा है ये मसाले का मैं क्या अचार डालू क्या अभी अरे लय काळ आहे एक काय चाललंय तिथं नाही घ्या की आता स्वच्छता पाहिजे होती ना घ्या घ्या स्वच्छता मसाला अरे अरे मसाले में ढस ढस पानी डाल दिया ना इसने औरत है कि मटन की दुकान है ये इधर दिमाग की जगह क्या भतरे है क्या ए जायला गबस माया बायकोला काय बोलायचं नाही ए ठेव खाली अरे क्या ठेव खाली पुसून देत होते उसको भागे यहाँ से अब मसाले का क्या करूंगा मैं एक मिनिट इथं दे रे वा 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 अतिशय युनिक असं स्वच्छता अभियान मस्त मस्तच सिद्धू काय म्हणशील आधी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायच्या आधी सेटिंग डिपार्टमेंटचं एकदा Yes! जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत म्हणजे एस टी ज्या पद्धतीने ती लालपरी आणखीन एक काहीतरी सौंदर्य आलं या स्टेजला ही लालपरी या स्टेजवर आल्यावर कमाल वाटतंय आणि त्याचं मॅनरिझम म्हणजे जे डिटेलिंग आहे ना म्हणजे ड्रायव्हर उडी मारूनच उतरतोय आणि कंडक्टर आपला आरामशीर उतरतोय वगैरे सगळं खूप छान होतं सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान होतं म्हणजे एक टायमिंग वाईज कमाल होता तुम्ही आणि एकदम मी म्हणतो की साफ सुथरा एकदम स्वच्छ परफॉर्मन्स होता तुमचा खूप छान मस्त मजा आली क्या बात आहे थँक्यू सो मच गाईज मंडळी अशाच हशा टाळ्यांमध्ये आपण पुन्हा एकदा चिंब भिजणार आहोत पण पुढच्या भागात तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा संवाद